आपण ओपन डिस्कशन म्हणजे तुम्हाला याविषयी काय वाटलंच असेल, काही करायचं आहे, काय प्रश्न असतील, त्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि 10 मिनिटातच या ठिकाणी चहापानाचा आपण ब्रेक घेणार आहोत. मी आदरणीय ईडी साहेब प्रबोधिनीचे घड्याळ पाटील सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आदरणीय प्रवीण पाटील सर, आदरणीय कृष्णन श्रीनिवासजी, आपण कृपया व्यासपीठावर या. आपण सर्व एकाच नावेचे प्रवासी आहोत. कशा पद्धतीने लढा द्यायचा आहे याचे SOP आपण ठरवण्याचा प्रयत्न करत आहोत. जितके गेस्टचे सेशन्स महत्त्वाची किंवा त्यांची मतं जितकी महत्त्वाची होती तितकीच महत्त्वाची तुमची पण मतं असणार आहेत आणि या दोन्ही मतांचं एकत्रितकरण करून आपण तो ड्राफ्ट तयार करणार आहोत. तर मी आपल्याला आवाहन करतो की आपल्याला कृपया आपले हात वर करा आणि मी एकेकाला बोलवेन, त्यांनी इथे येऊन आपलं मत व्यक्त करा. विनंती आहे की आपल्याला खूप कमी वेळात खूप जणांची मतं ऐकायची, तर आपलं म्हणणं थोडक्यात मांडा आणि काय करायला पाहिजे, कारण समस्या काय आहे, किती पसरले सगळ्यांना माहिती. याच्यामध्ये आपण याला कसं फेस करणार आहोत याविषयी आपल्याकडनं आम्हाला गायडन्स अपेक्षित आहेत. तर मी विनंती करतो की या आपण लेडीज फर्स्ट जागृती मॅडमला प्राधान्य देऊ. बोलत होतो मग जागृती मॅडम या समुपदेशिका आहेत आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी याविषयी लेखन केलं आहे. जागृती मॅडमचं झाल्यानंतर मॅडम आपण यापुढे. धन्यवाद डॉक्टर. आदरणीय व्यासपीठ, सकाळपासून आणि उपस्थित सगळे मान्यवर विद्यार्थी, सकाळपासून आपण सगळेजण एका यज्ञात सहभागी झालो आहोत. जाणीवपूर्वक यज्ञ शब्द वापरते कारण यज्ञामध्ये समिधा दिल्या जातात आणि त्या आपण आपल्या कृतीच्या देणार आहोत की ज्यातून जो यज्ञ साकार होईल त्यातून नक्कीच आपल्याला तेजपुंज असं काहीतरी अमृत आपल्याला मिळेल. यासाठी आज आपण इथं सगळेजण जमलो आहोत. बरेचसे मुद्दे अनेक मान्यवरांनी मांडलेत. मी तितकी तज्ज्ञ नाही आहे की मी सूचना करू शकेल, पण पत्रकार म्हणून काम करत असताना किंवा आजूबाजूला घडत असलेल्या घटना घडामोडी सजग नागरिक म्हणून बघत असताना काही प्रश्न आवर्जून पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का यासाठी एक प्रयत्न आहे. मध्यंतरी मी ज्या भागात राहते त्या भागातल्या PIंना मी भेटली होते आणि त्या PIंना मी विनंती केली की आमच्या भागात इथं या ठिकाणी अशा अशा गोष्टी मिळतात ज्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगाच्या नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी त्याचा एक अनुभव सांगते आणि मी त्यांना ते का भेटली तेही सांगते. माझी फार जवळची मैत्रीण आहे. एक दिवस अचानक तिचा मला फोन आला, तुला आत्ताच्या आत्ता येऊन भेटायचं आहे. सुदैवाने त्यावेळेला मी घरी होते आणि तिला म्हटलं ठीक आहे ये. ती तिच्या मुलाला घेऊन आली, 2nd इयर 3rd इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, आणि ती घरी आली माझ्या आणि ती रडायला लागली. म्हटलं काय झालं, तुम्ही तिघही म्हणजे ती तिचा नवरा तिचा मुलगा तिघही व्यवस्थित दिसतात. म्हटलं काय झालं, एकदम अचानक रडते काय वगैरे वगैरे. तर तिने मला सांगितलं की 2-3 दिवसापूर्वी तिचा मुलगा अशा संगतीत गेला की ज्यांनी त्याला फार अगदी किरकोळ रुपयात हाताला काही टोचून दिलं. ते काय असेल हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच त्याचा अर्थ. तर ते अगदी म्हणजे सुरुवातीला असं त्याच्या बाबतीत 3दा घडलं. सुदैवाने ती खूप जागरूक होती म्हणून तिच्या लक्षात आलं आणि तिच्या लक्षात असं आलं की तो कॉलेजमधून एरवी घरी आल्यावर अगदी पार आईशी सगळ्या गप्पा वगैरे सगळं सधन कुटुंब सगळं व्यवस्थित, पालकांचा संवाद खूप उत्तम, घरातही बाकीच्यांशी संवाद खूप उत्तम, कुठलंही प्रेशर नाही काही नाही. असं असताना तो मुलगा एका विळख्यात अडकला. पहिल्या दिवशी त्याला मोफत म्हणून टोचून दिलं. घरी आल्यावर तो लांब शर्ट घातलेले असतात मुलांनी, कळलं नाही, त्याच्या रूममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं आणि मग आईच्या हे लक्षात आलं सलग 3 दिवस असं झाल्यावर. आणि आईने अचानक त्याला विचारलं आणि विचारल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि ते लगेच त्याच वेळी तिने ते
थांबवलं पण. मग ती माझ्या घरी आली की आपण याच्यावर काय करू शकतो. मी पालक म्हणून, तू पत्रकार म्हणून किंवा समाज म्हणून आपण याच्यावर काय आवाज उठवू शकतो का. माझ्याही परीने मी जे काय करायचं ते केलं, पण दुर्दैवाची बाब अशी आहे की ते आजही थांबलं नाही आहे. ही घटना किमान 2-2.5 वर्षापूर्वीची आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती आजही थांबली नाही आहे. तर माझी विनंती अशी असेल की जी पालक म्हणून खूपदा पालकांना इच्छा असते की आम्हाला हे थांबवायचं आहे, आम्हाला हे पुढं जाऊ द्यायचं नाही. किंवा इथं संस्थाचालक देखील आहे. असा कुठलाही संस्थाचालक नसतो की ज्याला वाटतं की माझ्या संस्थेतले सगळे विद्यार्थी असे नशेबाज असावे. खूप धाडसाचं वाक्य आहे, पण असं कोणीही नसतं की आमच्याकडे काहीतरी वाईट असावं, असं कोणी नसतं. तर हे थांबवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल, त्याच्यासाठी नेमक्या कशा उपाययोजना आखता येतील. मगाशी परदेशी दादा होते, त्यांनी आपल्याला काही त्यातले लूपहोल्स पण सांगितले. आपण सगळे मान्यवर आहात. तर ह्या सगळ्या जे लूपहोल्स आहेत ते शेवटी काही सामान्य माणूस कुठलेही हे लूपहोल्स हे करू शकत नाही. त्याच्यासाठी प्रशासनाला किंवा तज्ज्ञ लोकांनाच काम करावं लागतं की जे अशा पद्धतीचं जे लूपहोल्स आहेत ते ड्रॉबॅक्स त्यातले काढू शकतील. त्याच्यानंतर हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, परवाच एक बातमी, परवा म्हणजे झाले 8-15 दिवस, एक प्रसिद्ध झाली होती की आत्ताची जी जेनझी आहे ती नशा करत नाही आहे. जेनझी म्हणजे आपल्याला माहिती की 2010पर्यंतचे जी मुलं आहेत, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, ते ज्यांच्याजवळ सोशल मीडिया खूप पटकन आला, ते नशा करत नाही. कशाचा नशा करत नाही, तर त्याला इन्व्हर्टेड कोटेडमध्ये असं आहे की ते टिपिकल दारू, तंबाखू किंवा ते जी तत्सम पूर्वीची व्यसनाची साधनं आहेत ते नशा ते करत नाही. त्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि त्याचं पर्सेंटेज पण मध्यंतरीच्या काळात प्रसिद्ध झालं होतं. ते पर्सेंटेज असं होतं, 2 मिनिटातच सांगते. ज्यांनी कधीही दारू घेतली नाही आहे, प्यायली नाही आहेत, असे 36% होते. जे आठवड्यातनं एकदा वगैरे घेतात असे 17% आहे. आणि जे प्रयत्न करतायत की आम्हाला दारू सोडायची आहे असे 53% आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जरी असं असं होत असलं तरी आत्ताची जी पिढी आहे ती दुसऱ्या व्यसनाकडे वळते, जे आधुनिक व्यसनं आहेत. जसं आपण आत्तापर्यंत सकाळपर्यंत ज्याचा उल्लेख केलाच आहे की जी अंमली पदार्थ आहेत, आणि दुसरं जे डिजिटल व्यसन आहे. डिजिटल व्यसनाकडे आपल्याकडे व्यसनाधीनता खूप वाढली आहे आणि त्या व्यसनाधीनतेतनं मग अशी एका शब्दाचा देखील उल्लेख झाला होता, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. पत्रकार म्हणून काम करत असताना अजून एक केस अशी आली होती की एक मुलगा ह्या व्यसनाधीनतेकडे लागला कारण त्याला गर्लफ्रेंड नव्हती. हे कारण नाही होऊ शकत. म्हणजे तुमच्यावर प्रेम करणारा कोणीतरी नाही आहे म्हणून त्याला त्याचे मित्रपरिवार चिडवत होता आणि तुझ्यातच काहीतरी कमतरता आहे म्हणून तुला गर्लफ्रेंड नाही, म्हणून तो मुलगा व्यसनाधीनतेकडे वळला. किंवा असे व्यसनं मुलींमध्ये देखील असतात. मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीकडे केस आली होती. ती मुलगी याच्याकरता हे होती की ती सारख्या त्या कोरियन सिनेमा किंवा कोरियन सिरियल्स वगैरे बघत होती. आता ते कोरियन लोक अतिशय दिसायला गोरेपान वगैरे, आणि आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणारी माणसं, इतके गोरेपान आपण असू शकत नाही. पण तिला मात्र त्याचा हे झाला आणि ती त्यातनं व्यसन करायला लागली. जसं मगाशी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आयोडेक्स असेल किंवा जी काही सहज उपलब्ध होणारी आहेत अशी साधनं. तर ह्या सगळ्याचा उपयोग जो व्यसनासाठी केला जातो तो थांबवण्यासाठी मुळावर घाव घातला जावा, जो प्रशासनातनं, शासनातनं आणि त्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींकडनं होतो तो त्यांनी घालावा. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समुपदेशक सगळेजण आपापल्या भूमिका बजावण्यासाठी इच्छुक आहेतच, ते करणार आहेतच आहे. मगाशी जसं उल्लेख केला होता की अनिल अवचटांच्या त्या व्यसनमुक्तीच्या केंद्राच्या उद्घाटनाला गेल्यावर पुलं म्हणाले की ही संस्था परत जास्त दिवस चालू नये, बंद व्हावी. तर मला देखील असंच वाटतं की आजची ही कार्यशाळा ही सुरुवात नसावी, आजची कार्यशाळा हा शेवट असावा. इथून पुढे कदाचित अशा कार्यशाळा घ्याव्या लागू नयेत. असं होण्यासाठी मुळावर घाव घातला जावा. त्याच्यासाठी शासनाने कठोरातले कठोर कायदे करावेत आणि कठोर निर्णय घ्यावे. ज्या कायद्यातल्या पळवाटा आहेत त्या पळवाटा सापडू नये,
त्याचा फायदा त्यांना घेता येऊ नये याच्यासाठी आपल्याला ठोस काय काम करता येईल आणि तसं केलं गेलं पाहिजे, जेणेकरून हे जे काय आत्ता सध्या चालू आहे. आणि अजून एक उल्लेख त्याच्यात महत्त्वाचा आहे, जे समाज माध्यमातून दाखवलं जातं त्याला कुठंतरी सेन्सॉर असला पाहिजे. आमचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला व्यक्त होण्याची हे आहे, संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत, असे कुठलेही भलते अधिकार वापरू नका, कारण लोक त्या अधिकारांचे गैरवापर करतात आहेत. त्याच्यामध्ये मालिकांमधून किंवा सिनेमातून ह्या अशा गोष्टींचं होत असलेलं उदात्तीकरण, ह्या उदात्तीकरणावर देखील घातला गेला पाहिजे. कारण मालिकांमध्ये जे दाखवलं जातं ना, की तो हिरो आहे, खूप मस्त सिगरेट पीत येतोय आणि मग त्या हिरोईनला तो आवडतोय. सिगरेट पिणारा माणूस कसा आवडू शकतो? मला तर हे मुलींचं कळलंच नाही आहे की त्यांना असा सिगरेट पिणारा, व्यसन करणारा असा कसा आवडू शकतो. कारण लग्न झाल्यानंतर तोच त्यांना मारत असतो आणि तिथंच त्यांचा कौटुंबिक हिंसाचार होत असतो. त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रेमात पडू नये मुलींनी आणि अशा वावग्या वाटेला जाऊ नये. तर हे थांबवण्यासाठी मुळावर घाला घातला जावा. त्याच्यासाठी कायद्यातनं सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात असं मी इथल्या मान्यवरांना विनंती करते. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेखा लक्ष्मण फडके. मी BE इन्स्ट्रुमेंटेशन, DBM आणि MMS कम्प्युटर मॅनेजमेंट असं शिक्षण घेतलं आहे. नंतर इंजिनिअरिंगच्या डिग्रीनंतर IT सेक्टरमध्ये काम केलं काही वर्ष. आणि माझे वडील संपादक पत्रकार श्री लक्ष्मण सोनबा फडके, साप्ताहिक गौरवशाली आवाज, तर त्यांच्याबरोबर पण पत्रकारिता आणि ते कायद्याची कामं करायचे, तर त्या संदर्भात पण त्यांना असिस्ट करायचं काम केलं आहे. तर माझ्या शिक्षणात, नोकरीत आणि इतर कामं करताना किंवा समाजात वावरताना जे काही मला अनुभव आले आणि त्यातनं जे काही मला समजलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण मुलं व्यसनाधीन का होतात? तर पहिलं म्हणजे अपयश हे कारण असतं बऱ्याचदा. शिक्षणातलं अपयश, नोकरीतलं अपयश, कौटुंबिक जीवनातलं अपयश. तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण असं करू शकतो की आता अपयश म्हणजे काय, तर तो विद्यार्थी एखाद्या विषयात फेल झाला, तर मग एकतर शिक्षण संस्थांनी त्यांना उत्तम शिक्षण द्यावं, शिक्षकांनी सगळ्या उत्तम शिकवण्याचा प्रयत्न करावा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून तो फेल होणार नाही. आणि आता विद्यापीठ स्तरावर आपल्याला काय करता येईल, तर पेपर चेकिंग हे अतिशय मनापासून करावं. चेकिंगसाठी किती पैसे मिळत आहेत हा मुद्दा बाजूला ठेवून आपली एक जबाबदारी म्हणून करावं, स्वतःचं व्यक्तिगत काम असल्यासारखं करावं. कारण काही इतकी संवेदनशील विद्यार्थी असतात आणि कोवळं वय असतात. असं आता 12वी नंतर म्हणजे 17-18 वर्षाचा, ग्रॅज्युएशनपर्यंत जाणार म्हणजे 20-22पर्यंत, तर त्यांना ते पचवता पण येत नाही बऱ्याच जणांना. आणि कुटुंबाकडून त्यांना तसा सपोर्ट मिळेलच किंवा मार्गदर्शन मिळेल किंवा संवाद मिळेल, समुपदेशन मिळेल असं पण होत नाही. त्यामुळे ते त्याला एकट्याला झेपावं लागतं आणि पुन्हा इन्सल्टिंग पण वाटतं ना, अरे आपण नापास झालो, आपल्याला पुढे काय, आता फ्युचर काय असं. तर असं कोणाच्याही बाबतीत घडू नये असं समाजातल्या प्रत्येक घटकांनी वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अधिकारी पदावरती आहेत त्या घटकांनी वागण्याचा प्रयत्न करावा. आणि संवादाबद्दल आपण जे म्हटलो की कुटुंबियांशी संवाद, तर बऱ्याच वेळा पालक किंवा घरातले ज्येष्ठ भाऊ बहिणी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात, पण ते तेवढं रिस्पॉन्स देत नाहीत. म्हणजे त्यावेळेचे त्यांचे जे काही विचार असतील किंवा त्यांची इमेज खराब होईल, बाबा आपण निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या घरी तर आपली इमेज खराब होईल असाही भाव असू शकतो. तर त्यांना बोलतं करणं वगैरे हे पण काम शिक्षणाच्या माध्यमातून जास्त चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. आणि शिक्षण संपल्यावर जेव्हा विद्यार्थी नोकरीमध्ये जातात तर तिथे पण असं, आता फॉरेन क्लायंट्स, आता बऱ्याचशा कंपन्या फॉरेन क्लायंट्सशी जोडलेल्या असतात, तर मग ते आले की त्यांच्यासाठी मग 5 स्टार हॉटेल्स, मग तिथे पार्टीज आणि मग तिथे ड्रिंक्स वगैरे घ्यायचं असं सगळं वातावरण असतं. आणि जो घेऊ इच्छित नाही त्याला पण मग ते वेगळं, मग एकटा पडू की काय अशी भावना, म्हणून मग तो सुरुवात करतो. तर मग अशा पार्ट्यांचं आयोजन व्यवस्थित पद्धतीने व्हावं की जेणेकरून असं एक्सपोजर कुणाला मिळणार नाही आणि ते घेण्यासाठी तो पाऊल पण टाकणार नाही. आणि अजून एक मुद्दा असा की आता विभक्त कुटुंब पद्धतीबद्दल आपण सांगितलं, तर बऱ्याच जणांना एकत्र राहायची इच्छा असते, पण कामाच्या व्यापामुळे किंवा
त्यांना तो डिस्टर्बन्स नको असतो जास्ती माणसांचा. मग एकटंच राहिलं तर बरं आहे, माझं काम अजून उत्तम होईल, माझी प्रगती उत्तम होईल. तर मग सगळीकडचं वातावरण किंवा जे काही टायमिंग्ज आहेत ते समाजाला पूरक, म्हणजे समाजाचे घटक आणि कंपन्या म्हणा किंवा शिक्षण संस्था म्हणा, ह्या सर्वांनी एकमेकांना पूरक असं सगळं नियोजन ठेवावं, जेणेकरून त्यांना कुटुंबात सगळ्यांशी जमवून घेऊन राहायला पण मिळेल आणि करिअरमध्ये पण उत्तम प्रगती होऊ शकेल. असा सगळा सामाजिक आधार मिळाला तर बरीच व्यसनाधीनता कमी होऊ शकते आणि आपला समाज पण सुदृढ होऊ शकतो असं मला वाटतं. हां, आणि समुपदेशनाचा मुद्दा जो मांडला ना, तर ते आपण प्रोफेशनल समुपदेशकांकडे गेलो तर त्यांचं पण कसं होतं माहिती आहे का, की बऱ्याच वेळा त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं असतं. काही मंडळी खूप आता डॉक्टरेट वगैरे असतात, त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी खूप चांगली असते, तर ते सामान्य एखाद्या व्यक्तीची हे समजून पण घेऊ शकत नाहीत. मग ते काय समुपदेशन करणार असा प्रश्न येतो. आणि मग तिथे पण अजून मग एक वाईट गोष्टीकडेच वळण्याचं हे होतं ना, अरे जाऊ दे, हा काय माझ्या कामाचा नाही किंवा हा मला योग्य सांगत नाही. मग तो व्यक्ती अजून निराश होऊन पुन्हा व्यसनाधीनतेकडे जाऊ शकते. तर असं सगळं आपल्याकडे आहे समाज व्यवस्था. तर ते सगळं एकमेकांना पूरक कसं होईल किंवा साध्या बॅकग्राऊंडचा माणूस साध्या समुपदेशकाकडे, म्हणजे जे त्याला समजून घेऊ शकतील अशा ठिकाणी कसा जाईल, जेणेकरून त्याला योग्य मार्ग मिळेल, त्याच्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल, अशी सगळी व्यवस्था आपल्याला करता आली तर मग खूप फायदा होऊ शकतो. धन्यवाद. आपल्याला कमी वेळेमध्ये खूप जणांची मतं ऐकून घ्यायची, तर आपल्याला विनंती की आपण थोडक्यामध्ये आपल्या सूचना आणि सजेशन द्यावेत. आणि ज्यांना द्यायची इच्छा आहे पण ते देऊ शकत नाहीत, तर त्यांनी आपण जो व्हॉट्सॲप ग्रुप केलेला आहे त्याच्यावर ते पाठवलं तरी चालेल. आपण एक ऑफिशियल मेल आय डी पण त्याच्यावर टाकणार आहोत. तुमचे सगळ्या सूचना राईटअपमध्ये जर त्या मेलवर पाठवल्यात तर आम्हाला त्याचं संकलन करणं जास्त सोपं राहील. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी कीर्तनकार अभय नलगे. गेली 30 वर्ष मी हार्मोनियम शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, कार्यक्रमांमध्ये वाजवण्याचा प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो. खूप चर्चा झाली की हे अंमली पदार्थांचं सेवन थांबलं पाहिजे, समाजापासून बाजूला आला पाहिजे. ही सगळी चर्चा प्रॉब्लेमवर आहे. आपल्याला विचार सोल्युशनवर करायचा आहे. प्रत्येक जणाने हा विचार केला पाहिजे की यासाठी मी काय करू शकतो, आणि मी फक्त हाच विचार मांडणार आहे. म्हणजे तीन विभागनीय समाजाची. एक आहे की समाजाला या व्यसनाला लावणारा एक वर्ग आहे. जसं मगाशी त्या पत्रकार मॅडमने सांगितलं की त्याने फुकट टोचून दिलं सुरुवातीला, मग थोडे पैसे घेऊन टोचलं, मग ती व्यसनाला सुरुवात झाली आणि आजही ते थांबलेलं नाही. याच्यात काही लोक असे की ते लावणारे, काही लोक असे जाऊ दे ना, तो त्याच्या पैशाने व्यसन करतोय, मला काय फरक पडतो, मी माझी प्रगती करत राहील, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा बघ्यांचा एक वर्ग आहे. आणि तिसरा जो एक वर्ग आहे की नाही, माझा समाज बुडते हे जन न देखवे डोळा आणि म्हणून कळवळा येत असे हे तुकाराम महाराजांचं वचन, हे ऐकणारा एक वर्ग आहे. मग आपण कुठल्या वर्गात बसतो, देवाला हे सांगता आलं पाहिजे वर गेल्यानंतर की बाबा रे, मी व्यसन लावणाऱ्यांच्या यादीत नाही, मी नुसत्या बघ्यांच्या यादीत नाही, तर मी व्यसन मुक्त करणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे. आणि म्हणून मी स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कुठे निवेदनासाठी जात असेल त्या माध्यमातून जितकं म्हणून समाजात व्यसन मुक्ती संदर्भात प्रबोधन. मी स्वतः डॉक्टरांना, पंढरपूरची आमची वारी आहे, पालखी सोहळा आहे, 500 वारकरी आम्ही स्वतः घेऊन जातो आणि एकही रुपया एकाही वारकऱ्याकडनं घेत नाही. सगळे खर्च माझे वडील आणि त्यांचे मित्र करतात. त्या वारीमध्ये खूप व्यसनी लोक आहेत. असं नाही आहे की आता सगळे वारीमध्ये सगळेच लोक असणार आहेत, व्यसन करणारे असणार आहेत, चोर असणार आहेत, कुणी कशासाठी येतं, कुणी कशासाठी. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा भाग आहे, तो वारीत येण्याचा त्याचा अधिकार आहे. आणि म्हणून वारीमधली व्यसन करणारी जी माणसं आहेत त्यांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी मी स्वतः डॉक्टरांना आणि त्यांच्या टीमना दरवर्षी आम्ही वारीमध्ये घेऊन जात असतो.
आणि वारीमध्ये येऊन ते किमान 10 ते 15 लोक आम्हाला तंबाखूच्या गांजाच्या पुढे आणून देतात आणि आजपासून आम्ही हे सगळं सोडलं. सर 10 लाख लोक पंढरपूर, यावर्षीचं रेकॉर्ड आहे सर, 28 लाख वारकरी पंढरपूरमध्ये होते. त्यातल्या 50 लोकांनी जरी व्यसन सोडलं तरी त्या वर्षीचा वारीतला प्रोजेक्ट सफल झाला असं आम्हाला वाटतं. आणि जितका जास्तीत जास्त प्रयत्न, हे बघा, प्रत्येकाला तूप काढणं जमणार आहे, कुणाला वाकडं बोट करून काढता येणार आहे, कुणाला चमच्यानी काढता येणार आहे, कुणाला त्याच्यासाठी अजून काय लागणार आहे, कोण गरम करून काढणार आहे. प्रत्येकाला, आपल्याला फक्त तूप काढायचं एवढंच लक्षात ठेवायचं. प्रत्येकाचं डोकं वेगवेगळ्या पद्धतीने चालेल, मेथड एकच वेगळी असली तरी चालेल, उत्तर एकच शोधायचं आहे. आपल्याला समाज व्यसनमुक्त करायचा आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार. आता इथे खूप प्रकारे सकाळपासून चर्चा होती आहे. खरं त्याची आपली मतं इथं देणं क्रमप्राप्त आहे. फक्त त्या ताईचं एक उत्तर मला थोडंसं द्यायचं की समुपदेशक हा कधीही त्याची बॅकग्राऊंड काय आहे हे बघून कधी समुपदेशन करत नाही, प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती सोल्युशन देत असतो. मला या निमित्ताने असं सांगायचं इथे की आता निघोजकर ताई पण म्हणाल्या की पालक, शिक्षक आणि समुपदेशक याच्याबरोबर शासन यांनी एकत्रित पुढाकाराने काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि अशा कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमधनं, कॉलेजमधनं घेताना त्याबरोबर पालकांना आमंत्रित करणं खूप गरजेचं आहे. कारण पालकांचं प्रबोधन पण खूप आवश्यक आहे असं वाटतं. कारण मी स्वतः एक काउन्सिलर आहे, त्यामुळे माझ्याकडे 5वी ते 10वीच्या वर्गातली खूप मुलं, खूप पालक येत असतात. सो या माध्यमातून मला एक सांगायचं की ते मुलांसाठी आपण असं म्हणू शकतो की संवेदनशील मन, सजगता आणि उज्ज्वल भविष्य म्हणजेच कदाचित अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र असं होऊ शकतो. तर या प्रबोधनासाठी आपण काही एकत्रित करू शकतो ह्याचा विचार आपण करूयात आणि याच्यासाठी आमच्यासारख्यांची मदत तुम्हाला नक्कीच मिळेल. थँक्यू. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आयोजकांचे आभार की त्यांनी हा सुंदर एक कार्यक्रम इकडे पुण्यामध्ये अरेंज केला. त्याबद्दल मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण हे सर्वांचं मत आहे, या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे की 107 वर्षापूर्वी राम गणेश गडकरींनी नाटक लिहिलं आहे एकच प्याला, तो अजून पण आपण कुणी सोडू नाही शकलेला. हे आज आपलं सगळ्यांचं आपल्या मधल्या पिढीचं सगळ्यांचं एक दुर्दैव आहे की आपण अजूनही त्याच्यावरती उत्तर नाही शोधू शकलेलो. आणि आजच्या पिढीला एकच प्याला माहीत नाही आहे, पण आता ते वरचे पुढे गेले, त्याच्या बरेच पुढे गेलेले आहेत, हेही दिसून आलेलं आहे आपल्याला. तर याच्यावरती आपण सर्वांनी एक अंतर्मुख होऊन आपण पुढल्या पिढीला काय दिलं याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्या पाहिलं गेलं आपण तर का होतो आपण कुणी व्यसनांकडे जाण्याचं महत्त्वाची काही काही कारणं म्हणजे ताणतणाव. ताणतणावामुळे माणूस व्यसनाधीनतेकडे जाण्याची शक्यता खूप वाढलेली असते. तेव्हा आता ताणतणावातनं मुक्त कसं करायचं या नव्या पिढीला, हा आपल्या पुढे सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. मी मिलिंद आचार्य, आमचा दीपपर्चन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे आणि आम्ही समस्या समाधान सक्षमता या विषयावरती कार्य करतो. तर हे आपल्या की ताणतणावातनं माणसाला कसं काय बाहेर काढायचं की त्याच्यामुळे तो व्यसनाधीनतेकडे जाणार नाही. आणि व्यसनाधीनता आली की म्हटल्यानंतर अंमली पदार्थ त्याचा पुढला पहिल्यांदा त्याचं सुरुवात होतं ते मोबाईलपासून चालू करतो आपण की मोबाईलची व्यसनाधीनता होते, मग त्याच्यानंतर त्याच्या पुढल्या सगळे व्यसनं लागत जातात आणि नंतर शेवटी तो अंमली पदार्थांकडे वळतो. तेव्हा ही व्यसनाधीनता कमी करायला ते मोबाईलपासूनही कसं मुलांना थांबायचं हा सगळ्यांनी आपल्याला विचार करण्याची अतिशय गरज आहे. आणि दुसऱ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की दारूचं व्यसन किंवा ही जी अंमली पदार्थांचं व्यसन हे कुठले प्रकार आहे. आधी तंबाखू, सिगरेट, दारू, पण आता आपल्याला एक वास्तव आहे आपल्या महाराष्ट्रातलं आणि सगळ्या भारताचं सुद्धा की समाजकारण हे एक सगळं तुम्ही हे व्यसनमुक्त करा, हे मुक्त करा, ते मुक्त करा, पण आपली अर्थव्यवस्था आहे ती त्यांच्याचवरती चालती आहे. आणि आजपर्यंत आपण हा ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला साधून मिळालेला नाही आहे की आपलं अर्थकारण आणि समाजकारण याच्यावरती एक जो आपल्याला जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे हा आपल्याला मिळाला की नाही, मला इथपर्यंत हे उत्पन्न इथपर्यंत पाहिजे आणि मला हे मग समाजकारण एवढं घडलं पाहिजे. आज समाजकारणामध्ये आपण एक सेमिनार बनवतो, सगळेजण येतात, बोलतात, हे होतं, चर्चा होतात, पण प्रत्यक्षामध्ये सरकार म्हणतं की नाही मला याच्यातनं पैसा पाहिजे आता महत्त्वाचं, कारण मला माझे सरकार चालवायचं आहे. तर हा एक जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे हा आपल्याला एस्टॅब्लिश करणं
सगळ्यांनी मिळून बेसिकली ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आता हे आपलं सगळं असल्यामुळे आपल्याला सर्वांना हे शक्य आहे की हा ब्रेक इव्हन पॉईंट शोधून काढणं की त्याच्यामुळे समाजकारणही होईल आणि अर्थकारणही घडलेलं. खूप खूप धन्यवाद. पुनश्च आयोजकांचे आभार. थँक्यू. नमस्कार. माझं नाव डॉक्टर विष्णू श्रीमंगले, संचालक मनोदय व्यसनमुक्ती संस्था. पुणे शहरामध्ये 5-6 झोपडपट्ट्यांमध्ये 12 ते 20 वयोगटातील मुलं व्यसनाकडे जाऊ नये यासाठी आम्ही काम करतो गेले 8 वर्ष झालं. हे काम सुरू करताना डोक्यात असं आलं होतं की आपण व्यसनाधीनता या विषयावर काम करायचं. पण 2च वर्षात असं लक्षात आलं की आपण व्यसनी लोकांबरोबर काम करून अपयश खूप हाती येतं आहे. जे आत्ता व्यसन करत नाहीत त्यांच्याबरोबर काम करणं खूप काळाची गरज आहे. त्यामुळं 12 ते 19 वयोगटातली मुलं जे व्यसन करत नाहीत सोबत आहेत पण त्यांना सोबत ठेवणं काळाची गरज आहे असं लक्षात आलं. आणि मग त्यानंतर मी 6 महिने घेऊन थोडा एक अभ्यास केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 2009मध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे झाला होता, 2019मध्ये नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे झाला होता, एक लान्सेंटचा अहवाल आहे 2026चा, अभयबग यांचा अभ्यास आहे, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचा अभ्यास आहे, NCRBचा अभ्यास आहे आणि आत्ता नुकतं नोव्हेंबरमध्ये एम्स आणि ICMRचा एक अभ्यास आलेला आहे. 2023मध्ये हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हे आलेला आहे. हे सगळे अभ्यास असं सांगतात की शाळकरी मुलांनी 12 ते 19 या वयोगटातली मुलं व्यसनाधीनतेकडे जात आहेत. त्यानंतर मला भीती बसली की ही मुलं व्यसनाकडे जाऊ नये, कारण हे देशाचं भविष्य आहे. कारण संपूर्ण युरोपच्या 7-8 देशांची लोकसंख्या 32 कोटी आहे आणि भारतातल्या तरुणांची लोकसंख्या 29 कोटी आहे. म्हणजे युरोप इतकं जर तरुण भारतात राहत असेल आणि जपान हा आता वृद्धांचा देश बनला आहे, तर 30 वर्षांनी भारत हा वृद्धांचा देश बनणार आहे. तर त्यावेळेला भारत कसा असेल तरी आजचे तरुण कसे आहे त्याच्यावर ठरवता येते. जर देशाचे इतके सगळे अहवाल असे सांगतात शाळकरी मुलं व्यसनी होतात, तर ह्यांना वाचवणं ही काळाची गरज आहे. आपण सगळेजण मिळून जर तरुणांना सगळ्यांच्या बोलण्यात हे आलं होतं की प्रतिबंध फार महत्त्वाचं आहे, प्रतिबंधवर काम होण्याची गरज आहे. तर त्यासाठी एक शासन स्तरावर धोरण असावं प्रिव्हेन्शनवर. सर तुम्ही युवा धोरण तुमचं मी वाचले जुनं, म्हणजे तुम्ही आत्ता त्या कमिटीवर आहात. नवीन युवा धोरण महाराष्ट्राचं लवकर बनावं आणि त्यात व्यसनाधीनता प्रतिबंधासाठी काहीतरी धोरणात्मक निर्णय व्हावे असं मला नक्की वाटतंय. आणि हे झेंजी आणि अल्फा जे जनरेशन आहे ना, ह्यांना प्रचंड इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं आहे. त्यांना त्यांचे हॅपी हार्मोन इतके लवकर सिक्रेट करून न्यायचे आहेत, रील्ससारखं. तर त्यांना डिलेड ग्रॅटिफिकेशन आवडत नाही. तर आपली पिढी सगळी डिलेड ग्रॅटिफिकेशनवाली आहे. तर ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवाल्या पिढीला जर आपल्याला त्यांचं डोक्याने हात क्रिएटिव्हली बिझी ठेवायचं असेल तर वर्ष 12 म्हणजे वयात येताना हे जे वादळी वयोगट आपण म्हणतो वयात येतात, हार्मोनल चेंजेस होतात, 10वी-12वीचं हे वय आहे, प्रेमात पडण्याचं हे वय आहे, व्यसन करण्याचं हे वय, हे वय जर आपण सिक्युअर करू शकलो तर नंतर व्यसन झालेली मुलं व्यसनातून बाहेर निघू शकतात असे अनेक अभ्यास सांगतात. त्यामुळं आपण हे वयोगट थांबवण्यासाठी प्रयत्न करूया. आम्ही 750 मुलांबरोबर गेले 7 वर्ष झालं काम करतो. त्यातले 10-15% नक्की व्यसनी होतात हे आम्हालाही मान्य आहे, पण 80% मुलं सोबर आहेत हे आम्ही अधिकारपणाने सांगू शकतो. पण सातत्य, त्याला दुसरा पर्याय नाही. मी ह्या सगळ्या व्यसनमुक्ती प्रोग्रामच्या चळवळीचा नक्की भाग राहीन, यापुढे तुमच्याबरोबर जोडीन राहीन. मला बोलण्याची संधी दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बोलण्याची संधी दिली. मी प्राध्यापक रुपाली देशपांडे, BMCC महाविद्यालय पुणे, सुपरवायझर. आयोजकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार. इतका माहितीचा खजिना असलेला आणि एक दिशा देणारा खूप छान उपक्रम तुम्ही राबवलात. निश्चितपणे हाच उपक्रम आम्ही पुढे नेऊन जाऊ. मुद्देसूद बोलते, थोडक्यात बोलते. काही आपल्याला सुचवता येईल शासनातर्फे काय करता येईल. आता जो नवीन अभ्यासक्रम होतो आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, बऱ्याच बदलांची गरज आहे. 21 वर्ष शिकवते मी. आपण इतिहासामध्ये आपला गौरवशाली इतिहास देऊ शकतो. त्या गौरवशाली इतिहासामुळे एक मार्गदर्शन मिळतं की आमचा इतिहास इतका छान आहे आणि इतके पराक्रमी लढवई आमच्याकडे होते आणि तेच करणं आहे. सो दॅट शुड बी युअर फोकस. सो आय विल थँक कृष्णन सर फॉर भारतीय मूल्य. मगाशी त्यांनी अतिशय सुंदरपणे मूल्य सांगितली. सो महत्त्वाचं ते. दुसरी गोष्ट करता येईल नागरिकशास्त्र नावाचा जो विषय आहे सिविक्स. सो त्याच्यामध्ये खरं नागरिकशास्त्र येऊन द्या, चित्रांचं नको. खरं नागरिकशास्त्र म्हणताना आपले रहदारीचे नियम असतील किंवा नागरिक म्हणून जगण्याचे नियम असतील. एक अगदी रस्ता क्रॉस करताना एखाद्या आपल्याबरोबर असलेल्या दिव्यांग व्यक्तीला आपण पुढे नेऊ शकतो अशा चांगल्या पद्धतीचे नियम जर त्यात घातले तर लहानपणापासून जी जडणघडण होते मनाची त्याच्यामध्ये याचा खूप फायदा होऊ शकेल. नागरिकशास्त्राचा सुंदर विषय आपल्याला बदलायची गरज आहे. तिसरा आहे शास्त्र म्हणजे सायन्स.
सो त्याच्यामध्ये आपण परिणाम, चांगले व्यसन आणि वाईट व्यसन अशा 2 गोष्टी देऊ शकतो. वाचन हे चांगलं व्यसन आहे, तर तसे व्यसन करायला हरकत नाही. आणि वाईट व्यसनं त्याचे शास्त्रामुळे होणारे दुष्परिणाम हे आपण दाखवले. आणि चांगलं व्यसन म्हणजे बौद्धिक वाढ आपली होईल, किंवा आपले जे अनेक श्लोक आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यावर फार बोलत नाही, अशा पद्धतीचा अंतर्भाव आपण याच्यामध्ये करू शकू. तिसरं आहे गणित म्हणून. सो गणिताचा विषय आपल्याला आवडो न आवडो सगळीकडेच आहे, तर त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना जर खूप छान पद्धतीने, एक रंजक पद्धतीने आपण सांगू शकतो की बाबा रे आपल्या कुटुंबाचं उत्पन्न एवढं आहे. एकच एक्झाम्पल फक्त देते. आमचा अकाउंट्स विषय, वी आर कॉमर्स कॉलेज, प्रयोग करतो आम्ही आणि अकाउंट्समध्ये आम्ही मुलांना सांगतो प्रोजेक्ट करायचे, पण ते प्रोजेक्ट कुठला करायचा, व्हॉट एव्हर इज युअर फॅमिली बिझनेस और व्हॉट एव्हर इज युअर इन्कम ऑफ युअर पॅरेंट्स, सो डू द प्रोजेक्ट ऑन इट. देर वॉज वन स्टुडंट, ही सेड दॅट हिज फादर्स बिझनेस इज, ते भंगार मालाचा व्यवसाय करतात. So scrap materials business is there. So we just ask him, then what is your procedure of maintaining accounting? Single entry or double entry or what type of procedure you apply? तो म्हणला असं कधी आलंच नाही आमच्याकडे. So we just motivate him, you may start it. So if you have, your father is maintaining that accounting system, please follow it. We will just mention it in project and we will submit that. So this could be one motivation. So you may be anywhere. अजून एक एक्सपिरियन्स शेअर करते. मॅडमनी सांगितलं, श्रीमंत गरिबीचा व्यसनाशी संबंध नाही. गरीब घरातली फोकस असलेली मुलं अनेक मी सांगू शकते, श्रीमंत घरातली वाया गेलेली आणि तितकीच पुढेही गेलेली आहेत. त्यामुळं तो प्रश्न कशाचा आहे, अवतीभोवतीचा आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. देशी दारूचा गुत्ता असलेला आजीचा, संगम पुलावर तिथला एक मुलगा माझ्याकडे होता, विद्यार्थी. आणि अजून एक प्लीज इन्क्लूड इफ पॉसिबल इन सिलेबस, it should be interaction of teacher with students. It may be in the form of project, it may be in the form of oral, anything, but there we can share his views, his entire background. So तिथे मला जो मिळाला, सो तो गुत्ता होता. दुर्दैवाने आई वडील दोघंही निघून गेले होते, वेगळे विभक्त झाले होते आणि आजीकडे मुलाला टाकून गेले होते. त्याला देशी दारूच्या गुत्त्यावर पैसे घ्यायला शुद्धीत असलेला माणूस लागतो, म्हणून हा कोवळा मुलगा बिचारा 16 वर्षाचा गुत्त्यावर पैसे घ्यायला बसायचा. तर ओरल घेताना मी त्याला विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम रोज त्रास होतो मला, कारण रात्रभर मी गुत्त्यावर पैसे घेतो आणि सकाळी कॉलेजला येतो, मला यातनं बाहेर काढा. या मुलाला आपण बाहेर काढलं, आमच्या महाविद्यालयाने सपोर्ट केला. आता तो छानपैकी एका कंपनीमध्ये एका चांगल्या पदावर नोकरी करतोय, M.Com झालेला आहे. अशा पद्धतीने, सो दिस वॉज पॉसिबल बिकॉज वी जस्ट हॅव अन इंटरॅक्शन विथ देम. सो दॅट शुड बी डेफिनेटली पार्ट ऑफ अवर सिलेबस. व्हॉट कॅन पॅरेंट्स डू? द थिंग इज, पालकांचे हात प्रेमाने बांधलेले आहेत, शिक्षकांचे हात नियमाने बांधलेत, शिक्षा करायची नाही. पण आणि कायद्याच, आपल्या पोलिसांचे हात हे नियमाने बांधलेले आहेत, पळवाटांनी, कायद्याच्या. सो या तिन्ही दूर करता आले पाहिजेत. कारण मला आठवते माझ्या शिक्षकांनी मला भरपूर शिक्षा केली होती आणि त्याच्यामुळे मी सरळ राहू शकले. ती काठी वाजली म्हणून कदाचित आमच्या पिढीला कधी डिप्रेशन आलं नाही त्याच्यात. सो थोडीशी सूट, म्हणजे मुलांना बोलू नका, ओरडू नका, हे थोडं. सो मी मुलांना, पालकांना सांगते, सो आपण हा सेमिनार पालकांसाठीही अरेंज करू शकतो. आणि तिथे हे सांगता येईल की समाजाने शिक्षा देऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांना, तर आज तुम्ही शिक्षा द्या. ती शिक्षा घरातल्या घरात असेल, बाहेर शिक्षा नको असेल तर तुमचा मुलगा सरळ राहील. एका मंत्र्यांचा मुलगा आहे, मी नाव फोडत नाही, त्याला व्यसन लागलं होतं कोका कोलाचं. आणि कोका कोला का, मेरिटचा स्टुडंट, तर त्याला असं वाटलं की कोक घेतला कंटिन्युअस, जेवण घ्यायचं नाही, पाणी नाही प्यायचं, फक्त कोक, असं जर 2 दिवस आपण घेतलं तर आपल्याला झोप येत नाही. आणि परीक्षेच्या 8 दिवसामध्ये मला झोप आली नाही. सो आय कॅन स्कोर 99% मार्क्स. आणि त्याचा अख्खा रेफ्रिजरेटर इथे फ्रीज कोकनी भरलेला होता. सो हे पण व्यसन असू शकतं. आणि ही माहिती इंटरनेट खजिना आहे, पण काय पुढे ढकलायचं हे आपल्याच हातात आहे, की हे मी बघायचं किंवा नाही, हे पण ऑप्शन आपल्याकडे आहेत. पालकांनी संवाद ठेवावा, घरी आल्यावर सगळ्यांचे मोबाईल बंद ठेवावेत, हे पण आपण नागरिकशास्त्रामध्ये टाकू शकतो. कसं एक फॅमिली लाईफ असावं. मोबाईल सगळे बाजूला ठेवून द्या. आज तू काय केलंस, आज मी काय केलं, आज यांनी काय केलं, एक चर्चा डायनिंग टेबलवर होऊ शकते हेल्दी. तिथे कदाचित निगेटिव्ह पॉईंट्स पण, की मला आज मॅडम ओरडल्या, हरकत नाही, त्याच्यावर चर्चा झाली तर तो मुलगा मोकळा होईल. व्यसनाधीनतेकडे जाण्याचं एक पाऊल आपण रोखू शकू.
धन्यवाद. आणि आत्ता पूर्ण महाराष्ट्रात आमचं काम चाललं आहे. काही आमचे गडचिरोलीहून किंवा पुण्यातनंही काही स्वयंसेवक आमच्या इथे आत्ता आलेले आहेत आणि यावर्षी आम्ही साधारण 750 प्रयोग म्हणजे किंवा सेशन्स घेतले आणि 80,000 मुलांपर्यंत आम्ही पोचू शकलो आहे. त्याच्यातनं मी फक्त सांगेन की सगळेच म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था याच्यात काम करतात. भोई फाउंडेशन आहे किंवा पोलीस तर्फे देखील हे कार्यक्रम घेतले जातात आणि आम्ही पण घेतो. तर माझ्या मते इथे ह्याच्यात एक समन्वय आणता आला आपल्याला की सगळ्यांनी मिळून एक पद्धतीने काम केलं किंवा एकत्र येऊन, तर माझ्या मते रिपिटेशन पण होणार नाही आहे आणि आपल्याला जे पोचवायचा संदेश तो पोचवू शकतो. कारण आम्ही देखील PPTच्या माध्यमातून किंवा आम्ही स्वतः काही फिल्म्स तयार केले आहेत ते मुलांपर्यंत पोचवतो आणि मुलांना त्यातनं आम्ही प्रबोधन करतो. आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे आम्ही पालकांपर्यंत पण पोचतो. कारण आम्ही सांगतो की पालक सभांना आम्हाला बोलवा. आम्ही 1 तासात पालकांना देखील काही प्रबोधन करतो. आणि यावर्षी आम्ही शिक्षकांच्या देखील कार्यशाळा घेतल्या. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुका लेव्हलवर जाऊन आम्ही शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या. अर्थात शिक्षकांना खूप काम असतं, पण आम्ही आत्ता म्हटलं की हॅपी सॅटर्डे हा प्रोग्राम असतोच. तर हॅपी सॅटर्डेला आम्ही शिक्षकांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलांना आमचा हा जो सेशन्स आहेत ते तुम्ही दाखवा. त्यासाठी आम्ही त्यांना पेनड्राईव्हमधनं सगळं मटेरियल ऑलरेडी किट माध्यमातून प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि काही शिक्षकांनी काम सुरू केल्यावर त्यांना लक्षात आलं की काही मुलं आम्हाला सिलेक्ट करता आली की जे ऑलरेडी व्यसनाकडे जात आहेत. आणि त्यामुळे आपण शिक्षकांसाठी देखील हे प्रबोधनात्मक काम हे नक्की करू शकतो. आणि त्यासाठी आमच्याकडे हे सगळं मटेरियल खरं तर तयार आहे. आणि याच्यासाठी मी असंच म्हणेन की आपण आत्तापर्यंत करू नका सांगतोय, तर आम्ही कायम सांगतो की करू नका, तर काय करा हे ऑप्शन देता आले पाहिजेत आपल्याला. कारण मुलांना आत्ता काय करा ह्याच्या गोष्टी समोर नाही आहेत. घरात आईवडील देखील मोबाईलच पाहत आहेत किंवा त्यांना खेळायला क्रीडांगणं नाही आहेत. त्यांना आनंद कसा मिळवायचा माहीत नाही आणि मग कुठेतरी हे व्यसन करीन डोपामाइन सिरोटिन जे सिक्रेट होतं आहे मेंदूमध्ये आणि मग तो आनंद ते शोधायला लागतात. त्यामुळे माझ्या मते आपल्याला या देखील ॲक्टिव्हिटी कुठेतरी तयार करायला लागतील की जेणेकरून मुलांना तुम्ही काय करून चांगला आनंद मिळवू शकाल हे सांगता येईल. धन्यवाद. हॅलो, मी पिंपरी चिंचवड मधून आलेलो आहे. विल्यम साळवी, विमल फाउंडेशन डी ॲडिक्शन सेंटर आणि महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटना प्रिव्हेन्शनवर आम्ही काम करतो. पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस आयुक्ताला बरोबर आमची संस्था काम करते. माझे काही मुद्दे आहेत. सर्वप्रथम कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आम्हाला आमंत्रण दिलं आणि ह्यात सहभागी व्हायची संधी दिली म्हणून आभारी मानतो. मुळात लहान मुलांसाठी भरपूर चर्चा झाली, तर माझ्या कवितेची एक ओळ सांगून मी थोडक्यात डिस्क्राईब करेल. व्यसनसारी करून झालंयस तू पशु, हाक मारतो मी तुझ्यातल्या माणसाला. हो तुझी ऐकू येते पण दिसेना तू कुठे मला. तंबाखू, सिगरेट, गुटखा, मावा, चरस, गांजा, गर्द, दारू या व्यसनांनी घेरून ठेवलंय आज माझ्या तरुणाईला. प्रियांनो, ॲक्च्युली मी या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी पाहतो की व्यसन लागायचं जे वय आहे ते 20च्या आतलं वय आहे. 35-40 वर्षाचा ज्यावेळेस व्यसनी परिपक्व होऊन व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी आमच्याकडे येत असतो, तर त्यांनी पहिली जी ट्रायल केली असती ती अंडर 20, 80, 40. आता व्यसनाचं वय त्याहीपेक्षा कमी होत चाललेलं आहे. तर अशा अनुषंगाने आपल्याला प्रिव्हेंट जे करता येईल, जसं सगळ्यांनी आधी सांगितलेलं आहे त्या वयामध्ये, आणि त्याची चांगली रिकव्हरी आणि परिणाम मिळत आहे, त्याचे ऑफिशियल आकडे जरी नसले आणि याचे पॅरामीटर नाही आहे तसे काउंट करायला, हे सगळं गटारी खालून वाहणारं सांडपाणी आहे. आम्ही याच्यामध्ये ह्याचं कायम झोपडपट्टी पातळीवर सांगत असतो. तर त्याच्यामुळं असे याचे काही पॅरामीटर नाही की आपण अशा पद्धतीने याला म्हणू शकू. परंतु आजचे जे सांगितलेत की जेनझी, आता हे जे आकडे आहेत ह्याच्यावर संशय घेण्यासारखी खूप स्कोप आहे. हा ज्याचा त्याचा तज्ज्ञाचा विषयाचा भाग आहे, संशोधनाचा भाग आहे की व्यसन करतच नाही. ते जे आता आकडेवारी सांगितले तर असे नाही. आमच्याकडं मदती घ्यायला येणारी ही 20 वर्षाची, 18 वर्षाची, 22 वर्षाची सुद्धा मुलं आमच्याकडं असतात. तर ठीक आहे, ज्यांना आवश्यकता आहे ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यांना आमची गरज असते. बरं ठीक आहे, ऑल ओव्हर हा सगळा चर्चा झाला, ही आपली वरची सगळी सायकोलॉजी झाली, ह्या विषयावर बोलणं झालं. परंतु आम्ही काय याच्यामध्ये साहित्य लिहितो, काम करतो, तर आमच्या लक्षात जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात अनेक सायकोलॉजिस्ट आहे, सायकेट्रिक कोण लक्षात आलं नाही माझ्या इथं उपस्थित आहे की नाही. परंतु प्रिडिस्पोज
हा सुद्धा एक ह्याच्यामधला माझ्या संशोधनातून एक महत्त्वाचा भाग आहे की वडील व्यसनी तर मुलगा पण व्यसनी असे जे काम करणारे आहेत अनेकांना हे निदर्शनास येईल. म्हणजे DNA तुमचा डिटरमाइन करतो, परंतु त्याला 100% गॅरंटी नाही आहे. म्हणून जर व्यसन एवढं गंभीर असलं असतं तर नक्कीच आजचा प्रत्येक 18-20 वर्षाचा मुलगा व्यसनी असला असता. तर ह्याला दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे ॲडिक्शन म्हणजे ही सेल्फ ट्रीटमेंट आहे. ती तुमच्या एन्झायटी, डिप्रेशन आणि समथिंग त्याच्या रिलेटेड काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम असेल त्याच्यावर केलेली ही सेल्फ ट्रीटमेंट आहे. आता विशेष करून इथं शेवटचा माझा महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की आपल्याला सुखी नशा जे आहे त्या नशेमध्ये तुम्हाला जास्त गांजा सोडला तर जास्त वयस्कर व्यक्ती तुम्हाला व्यसन करताना पाहायला मिळणार नाही. तुम्हाला 70-60 वर्षाचा दारुडा दिसेल, पण 60-70 वर्षाचा तुम्हाला MD कन्झम्पशन करणारा किंवा ड्रग्ज घेणारा किंवा LSD व्हॉटेवर प्रिस्क्राईब ड्रग्स असून दे त्या संबंधित तुम्हाला तसे लोक दिसणार नाही. ते हे जे ॲडिक्शन आहे हे नंतर तुमचे मॅक्झिमम शिफ्ट होत असतात. ते इथे एक DNA एक प्रकार आहे आणि अशा काही गोष्टी आहेत. तर हा जो उपक्रम आहे हा प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला याची जनजागृती मोठ्या प्रमाणे करण्याची आवश्यकता आहे, जे आपण करत असतो. आणि आमच्या कार्याचं आम्ही एक ठळक वैशिष्ट्य सांगू. भारतामधून एकमेव आमची संघटना आहे, मी आहे महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटना, जी माझ्या कामाच्या अनुभवातून निदर्शनास आलं की अल्कोहोलच्या बॉटलवर फक्त आपल्याला जी वॉर्निंग दिलेलं आहे अल्कोहोल टू इंजरीज टू युअर हेल्थ. तर महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटना शासनाची, प्रशासनाची आणि आता पुढच्या महिन्यात आम्ही जनहित याचिका दाखल करतो की अल्कोहोलच्या बॉटलवर आता अल्कोहोल इंजरीज टू युअर मेंटल हेल्थ असं यावं, ही आमची प्रखरतेने मागणी आहे. कारण का आमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येणारा प्रत्येक व्यक्ती हा सांगत असतो, फक्त त्याच्या बॉडी ऑर्गन्स बरोबर तो अवेअर असतो, पण त्याच्या मेंटल हेल्थ बरोबर नसतो, बद्दल नसतो. तर पहिलं अल्कोहोल आणि कुठलंही ॲडिक्शन तुमच्या विवेकावर, तुमच्या ब्रेनवर, लॉजिक थिंकिंगवर हे करत असतं. तर माझी विनंती आहे या माध्यमातून जिथंपर्यंत हा मेसेज पोचायचा आहे, प्रिव्हेन्शनवर जास्त अवेअरनेस करावे आणि तेच व्यसन लागण्याचं गोल्डन एज असतं. धन्यवाद. हां हां. नमस्कार, माझं नाव रुपाली शिंदे. मी MA BEd आहे आणि MSWची स्टुडंट आहे 2nd इयरची. त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल हायजीन, ॲडिक्शन आणि इतरही काही विषयांवर मी ट्रेनिंग सत्र घेत असते. माझा मित्र अजय इथे उपस्थित आहे. आम्ही एकाच कॉलेजमधून आलो आहे. तर सर्वप्रथम ही खूप समाधानाची बाब आहे की हा जो विषय आहे की अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र आणि ही कार्यशाळा चं हे जे पहिलं पाऊल उचलण्यासाठी आज प्रशासन, शिक्षक, शिक्षण संस्था, त्याचबरोबर सामाजिक संस्थेचे जे काही आपण इथे सगळे उपस्थित आहोत, तर हे खूप समाधानाची बाब आहे. मला खूप जण इथे अनुभवश्रेष्ठी आहेत, स्वतःचे अनुभव आहेत आणि खूप छान सजेशनसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे मी मूळ मुद्द्यावर येते की मला असं वाटतं की कलेचा आधार दिला तर कुठली गोष्ट समाजामध्ये खूप प्रभावीपणे कार्य करते. जेवढे पण आपण समाजसुधारक पाहिले तर त्यांनी कलेचा आधार घेतलेला आहे. तर निश्चितच भोई सरांनी आणि जाधवर सरांनी सांगितलं की सावित्रीबाई फुले विद्यापीठासाठी ते PPT तयार करणार आहेत बऱ्याचशा ब्रांचेससाठी. तर हे खूप कौतुकास्पद आहे. पण त्याच्यात मला थोडंसं ॲड ऑन करायचं वाटतं की आजची पिढी, जसं एकाने उल्लेख केलाच होता इथे, की खूप क्रिएटिव्ह आहे. सो याच माध्यमातून जाण्याच्याऐवजी जर आम्ही काही नाटकं, स्ट्रीट प्ले किंवा काही ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, गेम्सच्या माध्यमातून असं काही मुलांना देऊ शकलो तर ते त्यांच्या मनावर खोलवर रुजेल, पालकांच्या मनावर खोलवर रुजेल आणि तो जो स्पीड आहे, म्हणजे जो स्पीड यायला पाहिजे, तो असं मुंगीच्या पालवाने येण्याऐवजी ते कार्य खूप स्पीडमध्ये होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट मला अशी नमूद करावीशी वाटते की जर आज ह्या कार्यशाळेचं हे जे पहिलं पाऊल आहे, तर दुसरं पाऊल जर प्रशिक्षणाच्या दृष्टीने उचललं गेलं की या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांसाठी जर प्रॉपर प्रशिक्षणाची व्यवस्था जर आपण इथे करू शकलात तर हे खूप चांगलं होईल की कुठल्या पद्धतीने हे आम्हाला हे कार्य पुढे न्यायचं आहे त्याचं एक गाईड किंवा एक मार्गदर्शन आम्हाला मिळेल आणि हे काम करण्यासाठी हात वाढतील. कारण हे
2 हातांनी 4 हातांनी करण्याची गोष्ट नाही आहे ती. एकाच वेळेला सगळ्यांनी मिळून जर यासाठी प्रयत्न केले तर त्यासाठी योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर आम्ही आमचंही याच्यामध्ये सहभाग नोंदवू शकतो. मला इथे माझं मत व्यक्त करायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संविधान प्रचारक संदीप बर्वे. मी 2008 पासून संविधानिक मूल्यांवर पूर्ण वेळ काम करतो आहे आणि आजच्या या कार्यशाळेला ज्या मी हे ब्रोशर बघितलं आणि भोई प्रतिष्ठान आणि जाधवर इन्स्टिट्यूटचं नाव बघितल्यानंतर मी लगेच तिथे सहभागी व्हायचा निर्णय घेतला. कारण पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि कुठलाही बदल घडवायचा असेल महाराष्ट्रात तर पुण्यातनं घडतो आणि पुण्यातनं जर बदल घडायचा असेल तर मिलिंद भोई आणि जाधवर इन्स्टिट्यूट लागतं प्रत्येक गोष्टीला. हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. मी 2005 पासून त्यांची वाटचाल बघतोय. मी थोडक्यातच बोलतो कारण व्यसनांबद्दल आपण बोलतो. सगळ्यात खतरनाक व्यसन माईक हातानं आल्यानंतर बोलणं. एकदा एक वक्ता बोलत होता आणि सगळी माणसं निघून गेली, एकच माणूस थांबला होता. तो म्हटला, काय निष्ठा आहे तुमची, तुम्ही काय ऐकताय? तो म्हणाला, तुम्ही ज्या हॉलमध्ये बोलताय ना त्या हॉलचा मी व्यवस्थापक आहे, तुमचं होईपर्यंत काय मला जाता येणार नाही. दुसऱ्या एका कार्यक्रमात एक वक्ता खूप बोलत होता आणि सगळे काही तुमच्यासारखे अहिंसक नव्हते. एक जण पिस्तूलच घेऊन आला आणि म्हटलं, काय तुला बघतो. तो म्हटला, तुला काही प्रॉब्लेम असेल तर मी थांबवतो भाषण. तर तो पिस्तूल घेऊन येणार म्हणाला, तुम्हाला नाही शोधत मी, तुम्हाला ज्यांनी बोलवलं भाषणाला त्यांना शोधतोय. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये जे वक्ते ज्यांची सत्र झाली आणि मला खूप चांगली गोष्ट वाटली की सरकार, पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थी यांचा उत्तम समन्वय आजच्या कार्यक्रमामध्ये झाला. सगळ्या सेशन्समधले जे सत्र घेणारे अभ्यासक होते ते अतिशय अनुभवी होते आणि त्यांच्या मांडणीतलं अनेक महत्त्वाचे मुद्दे मिळाले. त्यांची मांडणी उत्तम होती, सोपी आणि समजेल अशी भाषा होती. अजून कोणत्या विषयावर आपण हे करू शकतो तर मला असं वाटतं की मी जे विविध विषयांवर काम करायला सुरुवात केली, व्यसनांवर सुद्धा मी व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यानं देत होतो. पण जेव्हा माझ्या घरामध्येच व्यसनी व्यक्ती आहे आणि मग त्याचं मानसिक आजारामध्ये रूपांतर झालं आणि संपूर्ण माझ्याच कामावर, माझ्या आयुष्यावर त्याचा पूर्ण परिणाम झाला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही समस्या फक्त एका व्याख्यानापुरती मर्यादित नाही आणि त्याला इंटिग्रेटेड पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे आता व्यसन आणि मानसिक आजार या विषयावर खूप काम होण्याची गरज आहे. कारण माझ्या कुटुंबातली व्यक्ती जी व्यसनी होती ती आता स्किझोफ्रेनिक आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो, 2दा आत्महत्येचा प्रयत्न ती व्यक्ती करू शकते. अशा प्रकारची जी संकटं आपल्यावर येतात त्याचा सामना कसा करायचा. आणि आत्ता आपण ज्या चर्चा केल्या त्यामध्ये कुटुंब व्यवस्थेबद्दल आपण बोललो. एका मोठ्या संक्रमणाच्या परिस्थितीत आपण जातो आहोत आणि या परिस्थितीमध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत याच्याबद्दल मला असं वाटतं की मनामध्ये कुठलाही फोबिया ठेवायची काही गरज नाही. सामाजिक संस्थांची, पुनर्वसन केंद्रांची, वेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याची अजून आपल्याकडे ती सवय नाही आहे. तर एखादं सत्र असं असू शकतं की अशा प्रकारे काम करणाऱ्या संस्थांची मदत कशी घ्यायची आणि याची जर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करता आली तर खास करून जे पालक संघर्ष करतायत त्यांना याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आधीच्याही सत्रामध्ये आला की जे व्यसन करणारे व्यक्ती आहेत, मी काही 2-3 माझ्या मित्रांना सांगितलं की तू या कार्यशाळेचा फॉर्म भर, तर त्यांनी मला खूप प्रामाणिकपणे सांगितलं की मी व्यसन करतो तर मला हा नैतिक अधिकार नाही आहे या कार्यशाळेत सहभागी होण्याचा. तर हा एक गैरसमज आहे. आपण या सगळ्या गोष्टीकडे एक आजार म्हणून बघितलं पाहिजे. जी व्यसनी व्यक्ती आहे, जी व्यसन करणारी व्यक्ती आहे, त्यांनी त्या आजारातनं बाहेर पडण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. त्या व्यक्तीच्या मनाची तयारी, त्याच्या कुटुंबाची मदत आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य याशिवाय हा आपण प्रश्न सोडवू शकणार नाही आहोत. त्यामुळे हे इंटिग्रेटेड पद्धतीने कसं करायचं, व्यसनी व्यक्तीला बदनाम करून आपल्याला हा प्रश्न सोडवता येणार नाही. तर मला असं वाटतं की आजच्या कार्यशाळेमध्ये अशी काही माणसं हवी होती की जी अट्टल व्यसनी होती, नंतर बरी झाली. त्यांचे अनुभव जेव्हा ऐकतात ना लोक, प्रचंड बदल होतात. ते सांगतात कसं, ते अल्कोहोलिक्स अनोनिमसचं जे काम आहे ते याच स्वरूपाचं आहे की अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा ती व्यसनी व्यक्ती जाते तेव्हा ते पहिल्यांदा ओळख करून देताना सांगतात, मी बेवडा संदीप बर्वे आणि मी माझी सगळी कहाणी सांगतो आणि त्याच्यातनं बदल घडतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते आपण या पुढच्या काळामध्ये करू शकतो. आणि सूचना वगैरे जे काय आहेत त्या मी या लेखी स्वरूपात लिहिलेल्या आहेत. जेवण खूप छान होतं शार्दूल सर, फक्त थोडी 2-3 काउंटर्स अजून लावायला पाहिजे होती असं मला वाटतं. पुढच्या वेळी तुम्ही नक्की लावाल, कारण मी जे काही सांगतो ते ऐकतात, त्यांना अजिबात त्याच्याबद्दल सूचना नेहमी ऐकतात.
त्यामुळे मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. आणि धन्यवाद देतो की कोणी पिस्तूल घेऊन आलं नाही आणि सगळेजण बसून राहिले. पुढच्या कार्यशाळेचं जेवण संदीप बर्वेश्वर देतील असं आपण त्यांना सांगू. नमस्कार, मी झुंबरराव खराडे. सरांनी जो विषय मांडला की या कार्यक्रमात अशी एखादी व्यक्ती पाहिजे ती पूर्वी व्यसन केलेले आहेत आणि त्यांनी व्यसन मुक्तीवर तुमचा काय अनुभव आहे तो शेअर करावा. त्यांनी ते सांगितल्यामुळे मला इच्छा झाली बोलायची. मी झुंबरराव खराडे, 21 वर्ष बजाज कंपनी संभाजीनगर या कंपनीमध्ये मी कामगार म्हणून होतो आणि कामगार क्षेत्रामध्ये व्यसनाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. आता त्याला ओव्हरटेक शिक्षकांनी पण केलेलं आहे. मी बऱ्याच शाळेत कार्यक्रम केलेला आहे. मी गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, खर्रा, गोवा, मावा, इंग्लिश दारू, देशी दारू, ट्यूबमधली दारू सगळ्या प्रकारची व्यसनं केली. म्हणजे दारुड्याच्या भाषेत जर सांगायला तर मी बेवडा होतो पण तेवढा नव्हतो. आणि मला वाटलं व्यसन वाईट आहे, मी कुठं गेलो नाही. मी ठरवलं व्यसन सोडायचं आणि व्यसनमुक्तीचं काम सुरू करायचं. आज 18 वर्ष झाले चालू पगाराची नोकरी सोडून मी ह्या व्यसनमुक्ती कार्याकडे सुरुवात केलेली आहे. असं व्यसन लावून घेतलं की 5 वेळा रेडिओवर, एकदा टी व्हीवर, 2 वेळा महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि व्यसनमुक्तीवर पुस्तक लिहिलं. अण्णा हजारे जास्त प्रकाशन केले, सरांना आत्ताच ते दिलेलं आहे. महाराष्ट्रभर मी कंपनीमध्ये काम केल्यामुळं कामगार म्हणतात व्यसन सुटत नाही. मी नोकरी सोडली, तुझं व्यसन सुटत नाही का? आणि आतापर्यंत टाटा मोटर्स, मर्सिडीज, JCB, हुंडाई, LNT, क्रॉम्प्टन, JK, ICMT आणि जवळजवळ फार्मसी, ऑटोमोबाईल कंपन्यामध्ये 300 कंपन्यामध्ये आतापर्यंत मी कार्यक्रम केलेला आहे. शाळा, कॉलेज, NSS कॅम्प असे टोटल मिळून 950 कार्यक्रम झाले. व्यसन कसं सुटतं, कसं लागतं, जसं एक उदाहरण नेहमी देतात. मी पोपटराव पवारच्या त्यांना भेटलेलो आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं व्यसन करू नका असं सगळेजण सांगतात, पण ते लागलेलं व्यसन कसं सोडायचं कोणी सांगत नाही. भास्करराव पिरे पाटील सर्वांनी नाव ऐकले. त्या गावामध्ये माझा कार्यक्रम झालेला, ते नेहमी सांगतात, आपण बघा इथं लिहिले काही काही ठिकाणी बोर्ड असतात, इथं थुकू नका, इथं थुकू नका. अरे मग थुकायचं कुठं? तसं त्यांच्या गावात बोर्ड येतं, इथं थुका, इथं थुका असे बोर्ड लावलेले आहेत. व्यसनाच्या बाबतीत सुद्धा तशीच अडचण आहे. कंपनी लोक व्यसन लागलंय पण सोडायचं कसं? मी सांगतो, मी तुमच्या समोर उदाहरण आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर फार्मसी कंपनीमध्ये किती सिक्युरिटी चेक करतात. खाणारे लोक खिशातून डब्यात, भाकरीच्या पापुड्यामध्ये कुठेही गुटखा लपून आणतात. नाशिकला तर मला एक माणूस असा भेटला, तेव्हा कंपनी किती कडक करा, माझा गुटखा कंपनी पकडू शकत नाही. मी म्हणलं असं केलंय काय तू? त्यांनी सांगितलं मी अंडरपॅनलाच खिस्सा करून घेतलाय. लोकांना जबरदस्ती नाही, तर त्यांचं मत परिवर्तन करून विनोदाच्या माध्यमातून त्याचं मत परिवर्तन करून खिशातली गुटख्याची पुडी 2 वर्ष 10 वर्ष खातोय, पण 2 वर्षापासून खाणारी पुडी खिशातून स्वतःहून पुढं आणून टाकतो. तो आपल्या कार्यक्रमाचा रिझल्ट असतो. म्हणून व्यसनमुक्तीसाठी जन्म आपला व्याख्यानातून व्यसनमुक्ती असे कार्यक्रम मी करत असतो. तर मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. सरांना मी एक पुस्तक दिलेलं आहे. आधी माझी कोणाला गरज पडली व्यसन सोडण्यासाठी, माझ्या बऱ्याच वेळा आता इथं बसलेल्यापैकी सुद्धा काही काही लोक व्यसन करणारे असू शकतात. कारण व्यसनमुक्तीचं काम नंतर मुक्त व्यसन संध्याकाळी असं काही काही लोक असतात बघा. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला पाहिलं मी, समोर व्यसनमुक्तीचं पोस्टर प्रदर्शन आणि थोडं गॅप पडलं की मागं जाऊन सिगारेट पीत असतात. असे काही लोक मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं असं काही नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये सिद्धार्थ जाधवबद्दल मला सांगायचं, व्यसन कशाचं करायचं. सिद्धार्थ जाधव उदाहरण आहे. सिद्धार्थ जाधवने कशाचं व्यसन केलं, आमच्या 2-3 वेळा कार्यक्रमामध्ये संबंध आलाय. त्या सिद्धार्थ जाधवच्या हस्ते मला राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि त्या सिद्धार्थ जाधवने सांगितलं कशाचं व्यसन करा, अभ्यासाचं व्यसन करा, व्यायामाचं. आपल्याला ज्या ज्या गोष्टी संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले, तुम्हाला जे स्वतः करतात तेच लोकांना सांगितलं पाहिजे. बरेच वेळा लोक सांगणं सोपं पण वागणं अवघड. इथं कोण करतंय, कोण बघतंय? म्हणून आपण आपल्या पद्धतीने स्वतःला मनाला विचारलं पाहिजे प्रश्न, आपण जे करतो ते योग्य करतो का? म्हणून चांगलं काम केल्याचं फळ मिळत असतं. माझं शिक्षण 10वी पास आहे. मी 2 MBBS डॉक्टर, 1 इंजिनियर, एका प्राध्यापकाला व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले, शिकले पण हुकले.
IT क्षेत्रामध्ये मी प्रयत्न करतो कार्यक्रमाला, तिथे घेत नाही कार्यक्रम. सरांनी सांगितलं स्मोकिंग झोन बनवून दिलेले आहेत. शनिवार रविवार त्या ठिकाणी फुटपाथवर मुलं दारू पिऊन पडलेले पाहायला मिळते. मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलीची हातात सिगारेट आणि बियर आली, ही परिस्थिती पाहायला मिळते. ॲट ए टाइम 3 व्यसन करतात. हातात कप, चहाचा कप, सिगारेट आणि मोबाईल, 3 प्रकारची व्यसन ॲट ए टाइम IT मधले लोक करतात. म्हणजे मला सांगायचं काय, मी 10वी पास आहे, पण सांगण्याचा मला अनुभव 25 वर्षाचा. माझी बायको शाळेत गेलेलं नाही, पण चांगलं काम केलेलं काय फळ मिळतं. मग आता त्या पुणे शहरामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, महात्मा फुलेंनी सावित्रीबाईला शिकवलं. माझी बायको शाळेत गेलेली नव्हती, पाटी पेन्सिल अंकलिपी आणून बायकोला मी शिकवलं, बायकोने आम्ही दोघांनी मिळून पोरांना शिकवलं. मला सांगायला आनंद वाटतो, आपली कर्म आणि आपल्या मुलांनी केलेला अभ्यास, आईवडिलाची पुण्य आहे. आईचा अडाणी आईचा मुलगा कुठं आहे, रिझर्व्ह बँकेमध्ये मॅनेजर आहे माझा मुलगा रिझर्व्ह बँकेमध्ये मॅनेजर. का? अनेकांच्या घरामध्ये व्यसनामुळे झालेला अंधार दूर करायचं काम मी केलं. त्या मायमौलीचा आशीर्वाद मला मिळाला. माझा मोठा मुलगा रिझर्व्ह बँकेत मॅनेजर आहे. सुनबाई बँकेत आहे. दुसरा मुलगा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्स हॉस्पिटल त्या ठिकाणी मोठ्या पदावर आहे. म्हणून आपण जे काम करतो मित्रांनो, त्याची नोंद कुठेतरी घेतली जाते. दिखाव्यासाठी त्याच्यासाठी काम नका करू. काम करा, मनापासून करा, की त्याच्यात तुम्हाला पाहून 10 लोकांना प्रेरणा मिळायला पाहिजे. मी स्पेशल 30 लोकांची, बेवड्या लोकांची बॅच घेतलेली बजेटमध्ये, की ज्या लोकांबरोबर मी सुरुवातीला दारू पिलो होतो, ते लोक म्हणले अरे हे माणूस नोकरी सोडली, परत आपल्याला सांगायला तरी आपणच पितोय. त्यातले 15 लोकांनी दारू सोडली. तर असं काहीतरी काम करा. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. कोणत्या मॅडम तुम्हाला बोलायचं? या मित्राचा एक सर आपल्याला विनंती आपण करू. व्यासपीठावर मी घड्याळ पाटील सरांना विनंती करतो की यांचा एक छानपैकी सन्मान आपण करूयात. आज दिवसभरातल्या सर्व सेशनमध्ये सगळ्यात चांगलं सेशन जर कोणी घेतलं असेल तर यांनी घेतलं असेल. तुमचं नाव आणि नंबर या ठिकाणी जाहीर करा. पुढच्या कार्यशाळेचे उद्घाटक तुम्ही असाल. एवढं काय बोलता येत नाही, माझ्या अंगात तसा गुण नाही आहे, परंतु आपल्याला अधिकार आहे सांगायचा. आणि हे सगळं करत असताना अधिकारांच्या गोष्टी आपण बोलतो प्रामाणिकपणे, त्या आपण सांगितल्याच पाहिजे. माझं नाव झुंबरराव आनंदा खराडे, रायाला शिंदेवस्ती रावेत, पिंपरी चिंचवड, आकुर्डी स्टेशन, इस्कॉन मंदिरच्या पाठीमागे. माझा मोबाईल नंबर आहे. बहुतेक जणांना शिंदे मॅडम आहेत त्यांच्याकडे आहे माझा नंबर, विल्यम सरांकडे आहेत, हे सरांकडे आहे, बरेच जणांकडे नंबर आहे. 95 61 95 57 35. आता मी इंग्रजीत सांगतो एकदा. 95 61 95 57 35. मी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा माझे 4 प्रकारचे कार्यक्रम आहेत. आजचा जसा व्यसनमुक्तीचा आहे, दुसरा एक हॅपी लाईफ आहे, मुलांना कसं घडवायचं, मी कसं घडवलं. तिसरा रोड सेफ्टी आहे. चौथा हॅपी लाईफ आहे, कंपनी सेफ्टी आहे. असे 4 प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. आणि असं जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी पुन्हा येईल. झुंजारराव नावाप्रमाणेच झुंजार व्यक्तिमत्व आहेत. इन्फ्लुएन्सर आहात, इन्फ्लुएन्सर. नाही, झुंजाररावच आहात म्हटलं तुम्ही, झुंबरराव नाही आहात. तुमचं तेच नाव पाहिजे. या ठिकाणी साना सायबर क्राईमचे विद्यार्थी आहेत, सायबर लॅबचे, जाधवर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. आपल्या सर्वांना विनंती की तुम्ही अनेक रील बघता आणि फॉरवर्ड करता आणि लाईक्स देतात. यांना भेटून यांचा रील बनवा आणि जगभर जाऊ द्या आणि त्याला लाखो लोकांचे लाईक्स कसे मिळतील ही जबाबदारी तुम्ही घ्या. व्यासपीठावरील मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्वांना नमस्कार.
मी सौ वैशाली योगेश धुमाळ जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये B.एड कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी आज आपली कार्यशाळा झाली. सर्व वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विचार मांडले, खूप छान माहिती आम्हाला मिळाली. आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करत असताना कितीतरी शिक्षक आमच्या हातातून घडून शालेय विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि हे काम करत असताना या माहितीचा आम्हाला खूप उपयोग होईल. परवाचा एक अनुभव मला या ठिकाणी शेअर करावासा वाटतो. मी कॉलेजला येत होते, रिक्षाने येत असताना एक रिक्षावाले काका होते. काकांना 2-3 वेळा त्यांनी मला सोडलं. मी त्यांना म्हटलं, काका तुम्ही काय करता? म्हणे, बाळा मी रिक्षात चालवतो. म्हटलं, मुलगा काय करतो? काकांचे डोळे पटकन भरून आले. म्हटलं, काय झालं काका? ते म्हणाले, माझा मुलगा कॉलेजला आहे, एकुलता एक मुलगा आहे, मला स्वतःसाठी काही करता आलं नाही म्हणून मी मुलाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज मुलगा म्हणतो माझ्या मित्राकडे गाडी आहे, मला गाडी पाहिजे. त्यांनी खूप विनवणी केली की आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत बाळा, मी थोडे थोडे पैसे साठवतो, तुला गाडी घेऊन देतो. दिवाळीमध्ये त्यांनी मुलाला वचन दिलं, त्याप्रमाणे गाडी घेऊन दिली. मुलाची पुढची मागणी आली, मला स्मार्टफोन हवा आहे. काकांना परत प्रश्न पडला की पै जमा करून पुण्यात घर घेतलं, रिक्षा घेतली, निर्वाहाचं साधन उपलब्ध केलं आणि मुलाच्या मागण्या वाढतच चाललेल्या आहेत. पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे जमा केले, मुलाला स्मार्टफोनही उपलब्ध करून दिला आणि तो मुलगा आज अभ्यास करण्याऐवजी मित्रांबरोबर फिरणं, फोनवर एंगेज राहणं असे प्रकार होत आहेत. तर त्यांनी डोळ्यात पाणी आणून मला सांगितलं की मॅडम मी काय करू? मला वडिलांसारखी ती व्यक्ती, मला खूप वाईट वाटलं. म्हटलं, ठीक आहे काका, माझा नंबर घ्या आणि तुमच्या मुलाला माझ्याशी बोलायला सांगा, मी त्यांना बोलेन, समजावून सांगेन. काही काळ समुपदेशनाचं कार्य मी केलेलं आहे. ते म्हणाले, बाळा मला नंबर सेव्ह नाही करता येत मोबाईलमध्ये. मी माझा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून दिला. म्हटलं, मी याच जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. कधीही तुम्हाला असं वाटलं ना की तुम्हाला वेळ आहे, तुम्ही मला फोन करा, मी तुमच्या मुलाशी बोलेल. म्हणून या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की या कार्यशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित शिक्षक, प्रशिक्षक, विविध माध्यमातील व्यक्ती प्रशिक्षित झाल्या, त्यांना अत्याधुनिक व्यसनाधीन होण्याची कारणं समजली, उपाययोजना काय करता येतील, समाजातील प्रत्येक घटक काय करू शकतो. पण असाही एक घटक आहे असह्य झालेला की जो शिक्षित नाही आहे, पालक आहे, मुलांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडतोय, पण मुलांसमोर त्यांनी हात टेकले. या वर्गासाठी आपल्याला काय करता येईल का? आणि पुन्हा एकदा आयोजकांचं, संयोजकांचं खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर कार्यशाळा झाली, खूप आम्हाला शिकायला मिळालं आणि या माहितीचा सर्व शिक्षकांना नक्कीच उपयोग होईल. नमस्कार, धन्यवाद. मी मुद्द्याचं बोलतोय. पुणे हे सुशिक्षित लोकांचं शहर आहे, शाळा महाविद्यालय खूप आहेत, पण माझं असं मत आहे की पुण्यामध्ये लाखो असे विद्यार्थी आहेत जे प्राथमिक शाळेनंतर त्यांनी काही फार शिक्षण घेतलेलं नाही. चांगलं वाईट त्यांना बऱ्याचशा मुलांपर्यंत यायच्या अगोदरच जी गोष्ट महत्त्वाची सुरुवात होती गुटख्यापासून, ती अत्यंत सहजपणे आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि गुटखा मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकिंग हे महाराष्ट्रात बंद आहे, पण त्याची विक्री ही सर्रासपणे होती. तर आपण सर्व जी तज्ज्ञ मंडळी आहे त्यांनी ही विनंती केली असेल, पण पुन्हा वारंवार या विनंतीला आपण शासनामार्फत बोलणं गरजेचं आहे की हे बंद होणं गरजेचं आहे. विक्री ही सर्रासपणे सहजपणे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, सिगारेटसाठी पण मी तीच बोलेल की आजच्या तारखेला भारत हा तरुण लोकांचा देश झाला आहे, परंतु हृदयविकाराचं जर प्रमाण मागच्या 30 वर्षामध्ये तरुणांमध्ये जर आपण बघितलं तर ते प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. कारण की गुटखा आणि सिगारेट हे हृदयामधलं जे LDL आहे आणि इतर जे घटक आहेत त्याच्यासाठी अत्यंत हानिकारक झाले. त्याचा खूप प्रचार कमी झालेला आहे आज अशिक्षित आणि जे लोक शिक्षणापासून वंचित आहेत, विज्ञानापासून, आरोग्यापासून वंचित आहेत, तर हे सिगारेटचं पण खूप सहज उपलब्ध आहे. आज जी कंपनी ITC सिगारेट बनवते ते ITC कंपनीचे कितीतरी स्वतःचे काउंटर हे मगरपट्टा सिटीच्या IT पार्कमध्ये आहेत आणि हे खूप सहज उपलब्ध झालेलं आहे. यावर सुद्धा सगळ्यांनी मिळून आणि आपण तज्ज्ञ मंडळींनी शासनाला विनंती करायला पाहिजे की यामध्ये काय आपण करू शकतो. तिसरी गोष्ट, शार्दूल सर आहेत आणि आपले श्रीनिवासन सर आहेत. मी स्वतः BPOमध्ये काम केलं आहे, KPOमध्ये केलं आहे, कॉर्पोरेटमध्ये HRमध्ये काम केलं आहे. सध्या माझी स्टाफिंग कंपनी आहे. कॉर्पोरेटमध्ये दुर्दैवाने अशा कितीतरी कंपन्या आहेत जिथं दारू न पिणाऱ्या लोकांना साईडलाईन केलं जातं. म्हणजे तो संध्याकाळी सगळ्या लोकांबरोबर दारू पित नाही, बसत नाही, काय नाही.
ह्या दुःखची गोष्टी, चांगल्या गोष्टी खूप आहेत, पण आता आपण इथं बोलायला लागतंय ते लोक त्यांचं जे काय असेल, पण मला वाटते जे आता जाधवर इन्स्टिट्यूट आहे, आपले प्रशासन आहे, कॉर्पोरेटचे जे लोक आहेत, आपण महाविद्यालयामधून ज्यावेळी आपले विद्यार्थी नोकरीसाठी जातात, प्लेसमेंटसाठी जातात, तेव्हा त्यांना काय वाईट आहे, काय करायचं नाही आता नोकरीमध्ये हे सांगणं आपण फार गरजेचं आहे. की इथं ह्या प्रॅक्टिसेस चालणार आहेत, चांगलं सांगणारे खूप आहेत, चांगल्या गोष्टी काय करायच्यात हे खूप आहे, पण इथं गेल्यानंतर हे करायचं नाही आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं. ही स्मोकिंग करायची नाही आहे किंवा कॉर्पोरेटमध्ये स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट जे आहे त्याच्यात खूप लिहिलेलं आहे की कंपनीच्या प्रॉफिटच्या हिशोबाने खूप काही गोष्टी स्टँडिंग ऑर्डरमध्ये फॉलो होतात, पण कॉर्पोरेटला किंवा महाविद्यालयांना जर आपण काही स्टँडिंग ऑर्डर केले आणि शासनाने जर ते कठोर अंमलबजावणी करून जर ते अंमलात आणले की ह्या सगळ्या ज्या हॅबिट्स आहेत हे की इव्हिनिंग गोष्टी आहेत किंवा त्याच्यात कुठंतरी कुणाला ज्या ह्याच्या वारंवार जर कार्यशाळा जर कॉर्पोरेटमध्ये झाल्या, त्याचे काही प्रोफेशनल लेवलवर काही मेल जर झाले तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबतील, कॉर्पोरेटमधून कमी होतील, त्याचा अवेअरनेस होईल. महाविद्यालयातले मुलं असतात ते ग्रामीण भागातून बाहेरून आलेले असतात, त्यांनी सगळं जग त्यांना नवीन असतं हे पुणे शहर इथलं ग्लॅमर, आणि मग ते कुठंतरी अनाहूतपणे त्याच्यात भरडले जातात. तर कॉलेजमध्ये सुद्धा आपण योग, विपश्यना हे सगळे जे बाकी साधने आहेत त्याच्यावर फोकस करून ह्याच्यात काय नाही करायचं हा जर आपण जोर जर दिला तर मला वाटतं ह्याच्यात खूप मदत होईल. धन्यवाद. नमस्कार, मी सौ जागृती कणेकर. मी भोई प्रतिष्ठानबरोबर आहेच, शिवाय मी पुणे पोलिसांच्या विज्ञार्थ न्यासवरती पण आहे. तसंच मी दुसऱ्या 2 ट्रस्टवरती पण ट्रस्टी म्हणून काम करते. आम्ही काम करताना आठवड्यातून 2दा भोरला जातो आणि भोरच्या सगळ्या शाळांमध्ये मुलांकरता अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना शिक्षणाकरता दर 3 महिन्यांनी एक पुस्तक, ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट, 1-2 जोक, 1-2 गोष्टी महत्त्वाच्या किंवा आपले कोणी शोध लावलेले असतील ते किंवा आपल्या चांगल्या ठिकाणं अशी वेगळी वेगळी माहिती असते. तसं ज्या शाळांना म्हणजे शाळांना रिपेअर पाहिजे, टॉयलेट्स करून पाहिजेत, प्रयोगशाळा करून पाहिजेत, असं सगळं करायचं असतं. ते सगळ्या प्रकारे आम्ही मदत करतो. पण अशी विविध प्रकारची कामं करताना एक गोष्ट लक्षात येते की तिथे आज भोर एवढा आपला 2 तासाच्या अंतरावरचा तालुका आहे, तिथे आजपर्यंत एक चांगली ॲम्ब्युलन्ससुद्धा नाही. तसंच तिथल्या मुलांचं आम्ही जे प्रबोधन करतो वयात येताना किंवा तिथल्या मुलींना सॅनिटरी पॅड्स ह्याची मदत करतो, त्याची विल्हेवाट लावण्याची. मुलांना पण कुमारवयात येताना त्याच्याबद्दल लेक्चर्स देतो आम्ही. लोक चांगली बोलणारी घेऊन जातो आणि मुलांना त्यांचं प्रबोधन होईल आणि त्याची शास्त्रयुक्त आणि नीट चांगली माहिती मिळेल चांगल्या मार्गाने, याकरता आम्ही प्रयत्न करतो. तर मला असं म्हणायचं की इथली मुलं पण व्यसनाच्या आहारी, पान, तंबाखू वगैरे हे सगळे बरेच जण करायला लागलेत. तर नुसतं पुण्यात नाही तर पुण्याच्या आजूबाजूची इतक्या जवळची असणारी छोटी छोटी गावं आहेत, तिथे सुद्धा आपण हा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने तिथे पण मला एखादी कार्यशाळा घेता यावी. अख्ख्या भोरच्या सगळ्या शाळांमधली मुलं आपण एकत्र करू शकतो 2-3 भागांमध्ये. धन्यवाद. आपण शेवटच्या 2 किंवा 3 सूचना घेणार आहोत आणि त्यानंतर आदरणीय घड्याळ पाटील साहेब या सर्व कार्यशाळेचा समारोप करतील आणि तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील. सर्वांना विनंती की आपण थोडक्यात आपल्या सूचना द्याव्यात. नमस्कार, मी ब्रह्माकुमारी सुप्रिया ब्रह्माकुमारी संस्थेमधून आली आहे. माझ्यासोबत BK डॉक्टर शर्मिलासुद्धा त्यांनी आज हे वर्कशॉप अटेंड केलेलं आहे. ब्रह्माकुमारी संस्थेबद्दल सांगायचं झालं तर संस्था गेल्या 90 वर्षांपासून मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी निस्वार्थ भावनेने सेवा करत आहे. सध्याच्या परिस्थितीत 140 देशांमध्ये आपल्या ह्या सेवा चालू आहेत आणि सर्व सेवा निःशुल्क केल्या जातात. तर डिॲडिक्शन रिलेटेड आपल्या सेवा गेल्या 20-25 वर्षांपासून पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यामध्ये खेडोपाडी आपल्या झालेल्या आहेत. त्यातला मेन जो भाग आहे तो क्रिएटिंग अवेअरनेस, प्रबोधनाद्वारे सेशन्स घेतले जातात सगळीकडे आणि त्याच्यासोबत काउन्सिलिंगही केलं जातं आणि मेडिटेशन शिकवलं जातं. कारण आजच्या संपूर्ण कार्यशाळेमध्ये जो एक धागा निघून आलेला आहे की आतमधली जी आंतरिक पोकळी आहे, मूल्यांचा रास आहे, आंतरिक गुणशक्तींचा जो रास आहे, त्याच्यामुळे तो जो एक निर्मळ आनंद प्रत्येक आत्मा शोधत असते, तो जर आतमध्ये अनुभव होत नाही आहे तर तो अभाव भरून काढण्यासाठी बाहेरच्या काही गोष्टींचा वापर केला जातो. आणि त्यातली एक गोष्ट अंमली पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल, मग ते सबस्टन्स अब्यूज असेल किंवा बिहेवियरल ॲडिक्शन.
तर मूळ त्याचं रूट कॉज आतला अभाव आहे, आतली पोकळी आहे. तर मेडिटेशनद्वारे ती पोकळी भरणं आणि त्याद्वारे लोकांना व्यसनापासून मुक्त करणं हे कार्य आपलं अनेक वर्षांपासून चाललेलं आहे. राजयोग मेडिटेशन आणि त्या लाईफस्टाईलपासून ती अवलंबल्यामुळे ज्यांचं व्यसन सुटलेलं आहे अशा लोकांचा रिलॅप्स रेटही खूप कमी आहे. आपल्याकडे ब्रह्मकुमारीजची मेडिकल विंग आहे, त्यांच्याकडे हा सगळा रिसर्च डेटा अवेलेबल आहे अनेक वर्षांचा. तर आता ह्या सर्व सेवा तर आपण करत आलो. इनफॅक्ट पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये स्टुडंट्ससाठी, कारण यूथ आपल्याला मेन आपल्याला एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये मिळतो, आपण अवेअरनेस सेशन्स करत आलेलो आहोत. मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठी कार्यशाळा घेतली होती. त्याच्यामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर आदरणीय आशुतोष कुमारजी, अमितेश कुमारजीसुद्धा उपस्थित होते. तोही एक खूप सुंदर प्रोग्राम झाला. तर असे प्रोग्राम्स करत आलो. तर आत्ता एवढ्यातली एक 2-2.5 वर्षांमधली एक नवीनता मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. एक धागा जो मी म्हटलं की मेंटल हेल्थचा ॲडिक्शनशी संबंध आहे, हा एकदम क्लिअरली आज एस्टॅब्लिश आपण केलेला आहे. पण त्याच्याचसोबत डिजिटल वेलनेसचा मेंटल हेल्थशी सुद्धा डायरेक्ट रिलेशन आहे, कोरिलेशन आहे. हा एक धागा आम्ही पकडलेला आहे. आपल्याकडे आपण डिजिटल वेलनेसवर 30 आवर्सचा 2 क्रेडिट कोर्स बनवलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून भारतभरातल्या रिनाऊंड इन्स्टिट्यूशन्समध्ये तो कोर्स चालू आहे. तामिळनाडूमधली अण्णा युनिव्हर्सिटी सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग तिथे झाला. त्याच्यानंतर VNIT नागपूर, IIIT नागपूर, पारुल युनिव्हर्सिटी गुजरात, पुण्यामध्ये डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं नर्सिंग कॉलेज, जिंदाल नर्सिंग कॉलेज आहे. परत MIT ADT युनिव्हर्सिटीसोबतही आपला MOU झालेला आहे. पुणे विद्यार्थीगृहाचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपण डिजिटल वेलनेस शिकवत आहोत. असे अनेक कॉलेजेस आहेत की ज्यांनी ह्याची नीड ओळखलेली आहे आणि मुलांना आपण हे सेशन्स घेतो आणि आपण पाहत आहोत होतं आहे का डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया किंवा गॅजेट्सचा इनडिस्क्रिमिनेट जो यूज आहे त्याच्यात आहे काय, कंटिन्युअस डिस्ट्रॅक्शन आहे, कंटिन्युअस कंपॅरिझन आहे सोशल मीडियामध्ये, अनकंट्रोल्ड फीडबॅक आहे. त्याचा त्या व्यक्तीच्या मुलाच्या सेल्फ वर्थवर इफेक्ट येत आहे. आणि त्यातून जी एक मी कुठेतरी कमी आहे, आय डू नॉट मेजर अप, ही जी एक भावना येत आहे त्यातून मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स तयार होत आहेत. त्यातून मग आयदर ॲडिक्शनकडे व्यक्ती वळत आहे, यूथ वळत आहे किंवा सुसायडल टेंडन्सीजकडे वळत आहे. आज जेव्हा आपण म्हणतो की IITsमध्ये भारतातली क्रीम असते किंवा बिट्स पिलानी भले प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे पण IITच्या लेवलवर आहे, तर क्रीम मुलं तिथे आहेत. आणि तुम्ही एवढ्यातल्या न्यूज जर पाहिल्या तर एवढ्यातच IIT बॉम्बेमध्ये एक सुसाईड केस झाली. काही दिवसांपूर्वी बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये 6th सुसाईड केस विदिन फ्यू मंथ्स टाईम. एक 6 ते 7 महिन्यांच्या मध्ये ही 6वी सुसायडल केस आहे बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधली. तर या मुलांना कोणतं टेन्शन आहे, आधी अकॅडमिक प्रेशरबद्दल चालू होतं, पण हा जो एक धागा अजून नीट एक्सप्लोअर केला गेलेला नाही आहे की डिजिटल मीडियाचं जे ॲडिक्शन आहे त्यानं मेंटल हेल्थवर इफेक्ट येत आहे, तो एक्सप्लोअर करण्याची गरज आहे. आणि हे जे एज्युकेशन प्लस एम्पॉवरमेंटची जी गरज आहे ती आपण इथे देत आहोत. आणि हे सुरू झालेलं आहे काम. आणि जिथे जिथे आमचे हे सेशन्स कंप्लीट झालेले आहेत, एक सेमिस्टरभर मुलांनी हे ऐकलेलं आहे, तर ते लिटरली ह्या गोष्टीला हे करतात की आम्ही आता वेगळे झालेलो आहोत. आणि आपल्याकडे सगळे रेकॉर्डेड फीडबॅकसुद्धा आहेत या इन्स्टिट्यूशनच्या मुलांचे, जेवढ्या काही बॅचेस झालेल्या आहेत त्यांचे. तर हा एक उपक्रम आपण नवीन सुरू केलेला आहे. त्याचसोबत आपण एक नवीन अजून एक असा सिलेबस बनवलेला आहे. हॅपी हे त्याचा ॲक्रोनिम आहे, होलिस्टिक ॲप्रोच फॉर पॉझिटिव्ह अँड पॉवरफुल इनर सेल्फ. त्यामध्ये आपण एक 20 सेशन्सचा एक सिलेबस तयार केलेला आहे ज्याच्यावर मेंटल हेल्थ आणि ॲडिक्शन मॅनेजमेंट इन अ होलिस्टिक ॲप्रोच हे आपण सुरू केलेलं आहे. डेक्कन एज्युकेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये आता मागच्याच आठवड्यात हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे तिथल्या एका सेमिस्टरच्या मुलांसाठी. बट ॲट द सेम टाईम तिसरा जो पॉईंट आहे इनर एम्पॉवरमेंट, त्याच्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. तर मेडिटेशन फॉर होलिस्टिक वेलबिंग हाही आपला एक 30 आवर्स 2 क्रेडिट कोर्स तयार झालेला आहे. तोही वेगवेगळ्या कॉलेज इन्स्टिट्यूशन्समध्ये चालत आहे. आणि एक होलिस्टिक वेलबिंग जो एक गाभा आहे की मेंटल इमोशनल वेलबिंग आहे, सोशल वेलबिंग आहे, एन्व्हायरमेंटल वेलबिंग आहे, डिजिटल वेलबिंग आपण डिजिटल वेलनेसमध्ये कव्हर करत आहोत. तर ह्याला सर्व पद्धतीने होलिस्टिक ॲप्रोचच पाहिजे. जे बाहेर करायचं तेही करायचं, जो व्यसनाधीन झाला त्याच्यावरही काम करायचं आहे, पण मेनली प्रिव्हेंटिव्ह लेवलवर की मुलांमधली ती आंतरिक स्पिरिच्युअल एम्पॉवरमेंट खूप महत्त्वाची आहे की ज्यायोगे त्यांचं मानसिक, भावनिक आणि बौद्धिक स्वास्थ्य नीट राहील, योग्य अयोग्याची ओळख त्यांना कळेल, पिअर प्रेशर खाली येणार नाहीत.
ते जे झगमगतं जग आहे, जिथे खोट्या इमेजेस आहेत, त्याच्या प्रभावाखाली येऊन स्वतःला कमी समजणार नाही, तर हे काम आपण करत आहोत. आणि आम्ही आपल्या सर्व सेवा निःशुल्क आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला किंवा कोणत्याही संस्थेला जर ह्या पद्धतीचे कोर्सेस राबवायचे असतील तर आपल्याकडे ट्रेनर्स आहेत. निःशुल्क पद्धतीने आपण ही सेवा देऊ शकतो. थँक्यू. नमस्कार. आदरणीय सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सहकारी. आत्तापर्यंत बरेचसे दिग्गजांनी आपापली मतं व्यक्त केली. त्याच्यानंतर माझ्या किंवा आपल्या समोरच्या सहकाऱ्यांनी पण सांगितलं की अजून काय सुधारणा करणं अपेक्षित आहे. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. मी वर्षा मराठे, BJ मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलमध्ये मी MBBS आणि MD स्टुडंटची सायकेट्री काउन्सलर आहे. तर मी तिथं ॲज अ मानसोपचार समुपदेशक म्हणून काम करत असताना आमच्याकडे सर्व प्रकारचे जे मानसिक समस्या असणारी काही विद्यार्थी येतील किंवा तिथं ज्यावेळेला अवेअरनेस सेशन घेतो त्यावेळेला आम्हाला काय आयडेंटिफाय जे स्टुडंट होतात त्यांना मी काउन्सिलिंग करते. पण हे जे आजची कार्यशाळा होती तर या कार्यशाळेच्या माध्यमातून मला 2-3 पॉईंट इथं ॲड करावेसे वाटतात की अंमली पदार्थांचं व्यसन ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या न राहता ही एक मानसिक आरोग्याची देखील समस्या असल्याचे आपल्याला लक्षात येते. व्यसनामागं फक्त एक हॅबिट म्हणा किंवा चुकीची संगत हा दृष्टिकोन आपण न पाहता तर त्याच्या पाठीमागं त्याला काही ताणतणाव असू शकतो, डिप्रेशन असू शकतं किंवा एकटेपणा असू शकतो किंवा ॲकॅडमिक प्रेशरसुद्धा असू शकतं. ह्या देखील गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं त्या व्यक्तीकडं किंवा त्या विद्यार्थ्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. तसेच फक्त केवळ शिक्षा म्हणून नाही तर प्रत्येक ती व्यक्ती किंवा विद्यार्थी अर्ली आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर काउन्सिलिंग आणि मग त्याचं रिहॅबिलिटेशन होणं गरजेचं आहे. तरच आपण कुठंतरी पुढं जाऊन अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं योग्यपणे वाटचाल करत आहोत असं आपण समजू शकतो. तसंच पुढं फिअर बेस्ड अप्रोचपेक्षा सपोर्टिव्ह अप्रोच जास्त महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं. ॲज अ मानसोपचार समुपदेशक म्हणून आजपर्यंत माझं जे काही वर्क आहे त्याच्यातून मला हा एक आलेला अंदाज आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक शाळांमध्ये एक काउन्सिलर असावा हा नियम सांगतो किंवा त्या पद्धतीनं प्रत्येक शाळा तशी कार्यवाही पण करतायत. पण फक्त पद भरून आम्ही नियम पाळला असं न करता तो जो काउन्सिलिंग सेल असेल तर तो खूप कॉन्फिडेन्शियल असायला पाहिजे. ज्यावेळेला एखादा स्टुडंट त्या काउन्सिलरकडे जातो त्यावेळेला त्या स्टुडंटला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु नसायला पाहिजे की मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती इतर शिक्षकांमध्ये किंवा माझ्या इतर फ्रेंड सर्कलमध्ये ती ओपन अप होईल आणि ज्याचा मला पुढे जाऊन त्रास होईल. म्हणून आपण ज्या वेळेला अशा काही कार्यशाळा किंवा एक छान प्रकारचा विषय घेऊन जर पुढे जात असू तर त्यावेळेला कॉन्फिडेन्शियल काउन्सिलिंग सेलसुद्धा तिथं असणं गरजेचं आहे. तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं, BJ मेडिकल कॉलेजमध्ये DMER कडून आम्ही छात्रमानस कक्ष म्हणून एक सेल सुरू केलेला आहे. तर त्या सेलच्या माध्यमातून आम्ही MBBS, MD, नर्सिंग, BPMTच्या सर्व स्टुडंटसाठी काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंगबरोबरच त्यांच्यासाठी वेगवेगळे अवेअरनेस सेशन घेतो. डेली हॉस्टेल राऊंड्स असतात आणि वॉर्डन जे काही प्रोफेसर असतील किंवा जे कोणी वर्किंग तिथला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल तर त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस सेशन घेतो. अशा प्रकारचे सेशन मला असं वाटतं की प्रत्येक शाळा, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूटमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या सर्वांचे मेंटॉर आणि मार्गदर्शक मगाशी पाटील सरांनी उल्लेख केला 26 जूनला जो पहिला कार्यक्रम झाला अवेअरनेसचा त्याच्यासाठी ज्यांनी हात पुढे केला ते प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर सर या ठिकाणी आले. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूयात. आपल्याला 5 वाजता हॉल खाली करायचा आहे. 1-2 सूचना घेऊ आपण आणि नंतर मग गड्या पाटील सर समारोप करतील. मॅडम बोला आणि नंतर तुम्ही बोला आणि मग आपण समारोप. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावरच्या कार्यशाळेच्या आयोजकांचं सर्वांना सादर प्रणाम. म्हणजे भोई सर, जाधवर सर, पुणे महाराष्ट्र पोलीस दल आणि रामभाऊ माळगे प्रबोधन अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळा घेतात. अत्यंत सादर प्रणाम म्हणजे मनपूर्वक सादर प्रणाम आणि जो उपस्थित आहे सादर प्रणाम करा. एक दोनच महत्त्वाच्या गोष्टीवर सांगतो. आपलं विकसित भारताचं नागरिक युद्ध न करता, बॉम्बस्फोट न करता व्यसनांच्या मार्फत देश उद्ध्वस्त करायचं हे षडयंत्र आहे. त्याला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पोलिसांच्या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आणि हे
या कार्यशाळेमार्फत तुम्ही हे सिद्ध केले की ही चळवळ तुम्ही जोरदार चालवत भोई सर पर्टिक्युलर अत्यंत आभारी तुमचं. आणि सर्वांनी एक विनंती आहे की आय टी इंडस्ट्रीकडे गांभीर्याने लक्ष द्या. आय टी इंडस्ट्री इक्वल टू ड्रग इंडस्ट्री. सर्वांनी म्हणजे विशेष करून लक्ष द्या. पानपट्ट्या उद्ध्वस्त करा सर. पानपट्ट्या आणि ड्रग ट्रॅफिकिंग सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी सर्व महाराष्ट्रातल्या कस्टम यांनी समन्वयाने काम केलं. एअरपोर्टला गोल्डसाठी जसं विशेष यंत्रणा आहे तसे ड्रगसाठी वेगळी यंत्रणा करा. एअरपोर्ट पुणे लोगावलं तसं. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विशेष करून लोकप्रतिनिधींचा पण सहभाग महत्त्वाचा आहे. खासदार, आमदार आणि प्रत्येक नगरसेवक लोकप्रतिनिधींना त्यांनी 100% सहभाग घेतला पाहिजे याच्यामध्ये. हे कृतीशील कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत. परत तुमचा आभारी आहे. मध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे. पोलिसांची एकट्यांची जबाबदारी नाही आहे. पोलिसांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर सरकारने मनुष्यबळ पुरवलं पाहिजे. ही माझी अगदी नम्र विनंती. परत सर्वांना सादर प्रणाम. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. सकाळी आलो त्यावेळेला थोडीशी भीती होती मला, कारण की सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत इकडे. मी पेस या संस्थेचा गेले 3 वर्ष व्हॉलंटियर आहे. माझा एकच प्रश्न आहे, जास्त वेळ मी घेणार नाही आहे. सर, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी 2 ते 3 शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आमची संस्था व्हिडिओ PPT मार्फत व्यसनविरोधी अभियान राबवते. तर शाळेमध्ये मी गेलो, 2 वेळा भेटलो. तर दोन्ही वेळेला मला पुढच्या वेळेस बघू असं सांगितलं. पण आपल्या महाराष्ट्र शासनाचा आनंददायी शनिवार हा एक उपक्रम गेले 2 वर्षापासून आहे. त्या उपक्रमाअंतर्गत मी परमिशन मागत होतो शाळेला, पण शाळा देत नाही आहे. समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की समाजासाठी काहीतरी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना ती संधी मिळत नाही आहे. आज शनिवार आहे, सगळ्यांना फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असतो, पण ऑफिस प्लस घरगुती सगळं कामं आवरूनसुद्धा एखादा व्यक्ती समाजासाठी खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतोय, तर त्याला संधी उपलब्ध झाली पाहिजे. आता मला माहिती आहे शाळेमध्ये खूप काम असतं, मुलांना वेळ मिळत नाही आहे, पण महिन्यामध्ये एखाद्या 35 मिनिटाचा जर व्यसनविरोधी अभियानाचा एखाद्या संस्थेला कार्यक्रम करायची परमिशन दिली तर नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रंथालय विभागात मी कार्यरत आहे. वाचन संस्कृती वाचली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याच्यानंतर स्क्रीन टाईम कमी झालं पाहिजे. वाचन संस्कृती जर वाचली तर स्क्रीन टाईम ॲटोमॅटिकली कमी होणार आहे, आणि स्क्रीन टाईम कमी झाला तर नक्कीच मुलांना व्यसनापासून आपल्याला रोखता येईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या 2 शाळांनी तुम्हाला असा प्रतिसाद दिला त्यांची नावं आम्हाला कळवा. पुढच्या आठवड्यात तुम्हाला त्यांच्याकडनं निमंत्रण येईल. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री सारस्वत, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय पुणे. तर मला हे सांगायचं होतं की आता हे सगळे फील्ड याच्यामध्ये काम करतात. आरोग्य विभागसुद्धा याच्यामध्ये आहे. तर तंबाखूच्या व्यसनामध्ये एक टीम आहे, औंध जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही बसतो. त्याच्यानंतर अंमली पदार्थासाठी पण काम करणारं DMHP डिपार्टमेंट आहे, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम. तर तिथे हा प्रोग्राम चालतो. तर आता सरांचा एक प्रश्न होता की आम्हाला शाळेचं हे मिळालेलं नाही, तर आम्ही काय काम करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की शाळांमध्ये अवेअरनेस करणे हे काम आम्ही करतो. आमच्याबरोबर आमचं भोई फाउंडेशन आहे, जनसेवा फाउंडेशन आहे, पेस ग्रुपसुद्धा, त्यांनासुद्धा आपण समितीचे सदस्य केलेले आहे. जिल्हाधिकारी आपल्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव आहे. यामार्फत आपलं हे काम पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चालतं. तर त्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपण 2000 शाळा तंबाखूमुक्त केलेल्या आहेत. साधारण मी आल्यापासून एक 100-150 शाळांमध्ये आपण प्रोग्राम घेतलेले आहेत. मला कोणाला काम करायची इच्छा असेल आम्हाला संपर्क करा. तुम्ही तुमच्या लेवलवर करत असाल खूप उत्तम गोष्ट आहे, तरीही चालेल. आम्हाला तुम्ही तुमचे रिपोर्ट द्या की आम्ही शाळेत कार्यक्रम घेतला वगैरे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे व्यसन करतात, आता सर हे पण म्हणाले की ते सोडायचं कसं, तर त्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये काउन्सलिंग सेशन आहे, काउन्सलिंग डिपार्टमेंट आहे, सायकॉलॉजिस्ट आहे, सायकियाट्रिस्ट आहे. तर त्यांचं काउन्सलिंग तिथे चालतं. त्याचबरोबर अंमली पदार्थांचं व्यसन जर कोणाला असेल तर त्यासाठी
ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे सुद्धा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा मेसेज होता की आजूबाजूला आहेच व्यसन करणारे, परंतु त्याला पुढे काय सोल्युशन. तर आरोग्य विभागसुद्धा याच्यामध्ये मागे नाही आहे. आम्ही काम करतो. आता हे झालं अवेअरनेस वगैरे करणं. अंमली पदार्थ टीम पोलीस डिपार्टमेंटबरोबर आपण स्क्वॅड करतो, म्हणजे धाडसत्र कारवाया करतो. तर शाळेच्या आजूबाजूला जर टपऱ्या तुमच्या असतील तर तिथे आम्ही काम करतो. म्हणजे त्यांच्यावर आता आम्हाला राईट्स आहेत की 200 रुपयापर्यंत दंड, आता सध्यापर्यंतचा नियम आहे, पुढच्या वर्षी तो 2000 होईल. तर सेक्शन 4 जो आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई. तर बऱ्याच लोक आपल्याला माहिती नाही तर त्यांनाही माहिती नसतं सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान चालतं, तंबाखूचं व्यसन पण चालतं. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये कुठेही तंबाखूची पुडी असेल, सिगारेट असेल, खिशात असेल, हातात असेल तरी त्याच्यावर आम्ही 200 रुपये दंड करतो. 6 म्हणजे शाळेच्या 100 यार्डमध्ये टपरी असता कामा नये. जर असेल तर तिथे तंबाखूबरोबर अन्नपदार्थ विकता येत नाही. हा पण एक फूड अँड ड्रग ॲडिक्शनचा तो पण एक कायदा आहे. तर हे जे उल्लंघन होत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करतो, दंडात्मक कारवाई करतो. आणि 6 जो आहे 6 जो आहे 18 वर्षाखालील मुलांना विकणे आणि विकत घेणे ह्या दोन्हीला मनाई आहे. तर आता कोण जी लहान मुलं जी कुठे गुत्त्यावर बसतात किंवा टपऱ्यांवर बसतात तर आपल्या आजूबाजूला परिचयात असतील तर त्यांना तुम्ही मेसेज फॉरवर्ड करा की हे असं इट इज अ व्हायोलेशन ऑफ पोटपा. मग आम्ही गेल्यानंतर तिथे कारवाई होते आणि मग तिथून पुढे जे काय होण्यापेक्षा आपल्या थ्रू जर मेसेज गेला. आणखीन सेक्शन 5 जो आहे जाहिरातीला मनाई आहे. आता हे जे व्यसन जे चाललंय जाहिरातींमुळे पण एक कारणीभूत आहे की जे जाहिराती बघून मुलांना इच्छा होते. तर त्याच्यावर पण आता थोडंसं अंकुश आलेलं आहे, पण आता OTT प्लॅटफॉर्मवर पण आता थोडंसं ते वाढलेलं आहे. तर त्याच्यावर काम होईलच. पण जी ते शाहरुख खान वगैरे जी ॲड आहे बोलो जुवा केसरीची तर त्याच्यावर हां तर अलाहाबाद कोर्टामध्ये केस ती चालू आहे. सेक्शन 7 जो सांगतो की पिक्टोरियल वॉर्निंग सिगारेटच्या पॅकेटवर 80% हा तो पिक्टोरियल वॉर्निंगचा पाठ असला पाहिजे आणि उरलेल्या 20% वैधानिक इशारा असला पाहिजे, टोल फ्री क्रमांक असला पाहिजे. तुम्हाला टोल फ्री क्रमांक मी सांगते. याच्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला कोणी व्यसन करत असतील तंबाखूचं 1800-11-356 ह्या रिपीट करते मी. ओके 1800-11-2356 याच्यावर तुम्ही हा टोल फ्री क्रमांकावर कॉन्टॅक्ट करा. हे तुमचं तंबाखूचं हे जे व्यसन आहे, कारण हे व्यसन आता जरी तंबाखूचं व्यसन म्हटलं तर ह्या व्यसनाची प्रायमरी स्टेज हे तंबाखूचं व्यसन असं. हो माझा नंबर पण देते सर, मी देते माझा पण. आणखीन मानसिक आजारावर जे आपण बोललो की मानसिक जे संतुलन बिघडते त्याच्यासाठी पण मी एक टेलिमानस नंबर देते 14416. म्हणजे मानसिक स्वास्थ्याचं काही कोणाचा प्रॉब्लेम असेल, मेंटल डिप्रेशन फॉर जे काही असेल तर त्यासाठी याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि माझा नंबर पण घ्या 9518734440 34440 9518734440 डॉक्टर जयश्री सारस्वत औंध हॉस्पिटल. म्हणजे आणि शाळा तुमच्या जाऊन तंबाखूमुक्त करणं हे एक उद्दिष्ट आहे सरकारचं. 100% शाळा आपल्याला करायचं, त्याचे निकष आहेत. आता इथे वेळ नसल्यामुळे सांगत नाही, पण कोणाला काम करण्याची इच्छा आहे स्वयंसेवक म्हणून, व्हॉलंटिअर म्हणून किंवा तुमच्या त्या NGO मार्फत नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्हाला आनंदच होईल, कारण हे मोहीम एवढी व्यापक आहे आणि कितीही हात लावले तरी कमी पडणार, कारण आपलं पॉप्युलेशन तेवढ्या जास्त प्रमाणात आहे. तर मग मला इथे बोलून दिल्याबद्दल मी धन्यवाद. आणि मला हे मेसेज थोडेसे फॉरवर्ड करणं महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आले. थँक्यू भोई सर. सारस्वत मॅडमचा नंबर आणि त्यांनी दिलेले नंबर आपण जो व्हॉट्सॲपचा ग्रुप केलेला आहे त्याच्यावर मॅडम आहेत किंवा नसतील तर त्यांना ॲड करा आणि ही सगळी माहिती आपण व्हॉट्सॲपवर पाठवा. आपला जो ग्रुप आहे पुढे आणखी 2-3 दिवस आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये या सगळ्या माहितीचं, या सगळ्या फोटोचं इंटरॅक्शन आपण करणार आहोत. शेवटचं सजेशन आणि त्यानंतर आपण समारोपाच्या सत्राकडे जात आहोत. थोडक्यात विशेष म्हणजे यामुळंच बोलतोय की भोई सरांच्या मागे एका प्रोग्राममध्ये असंच बोलत होतो आणि तिथं फोटोशूट झाला आणि सरांच्या PPTमध्ये सकाळी आल्या दिसला. तर चला म्हणलं परत संधी एकदा मिळाली, जाता जाता आपण ते पण उपभोगू. नक्की धन्यवाद. तर माझं नाव ऋषिकेश श्रीधर इंगळे. मी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये खराडी येथे गेल्या 4 वर्षापासून MSWवरती काउन्सिलर म्हणून काम करतोय. आणि ह्यासाठी आलो खऱ्या अर्थानं की सगळ्यांनी इथं सांगितलं की हा कार्यशाळा इथून पुढं कधीच नको घ्यायला. पण मला असं म्हणायचं की सर ही जी आहे व्यसनाच्या विरोधात लढणारी फौज आहे आणि अशा फौज तयार करण्यासाठी आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा अवेलेबल करून दिल्या तर खूप उत्तम होईल आणि चांगलं होईल. आणि भारत हा तरुणांचा देश आहे आणि हा तरुण भारताचा आत्मा आहे. परंतु आजची तरुण पिढी ही आपली व्यसनात गेली
आणि विरोधी राष्ट्रांना की कुठलंही शस्त्र हातात न देता इथल्या भारतातल्या विरोधी राष्ट्रांना आपलं देश उद्ध्वस्त कसा करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे. म्हणून तरुण कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे तरुण शार्दूल सरांसारखा असावा की जो ह्यांनी इतकं चांगल्या माध्यमातून आज आपल्याला असा प्रोग्रामासाठी मदत केली, त्यांनी हे केलं. तर ह्यासाठी आपण नक्कीच इथं आल्यामुळं आज आपल्या ज्ञानात मार्गदर्शनात फायदा झाला. आणि सर आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम घेत असताना आमची इथं जे आहे की समस्या आणि निराकरण, तर आम्ही निराकरण करण्यासाठी जाण्याचा एक प्रयत्न करतो. पण आमची समस्या असतं की आज ह्या प्रोग्राममध्ये की जसं प्रवीण कुमार सर आणि मॅडम असतील, संस्थापक असतील, की आम्हाला असं वाटतं की तिथं जावावं आणि शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावं की नेमकं विद्यार्थ्यांना ह्यातनं थांबवण्यासाठी कसं आपल्याला प्रिकॉशन घेता येईल. पण काय होतं की कार्यक्रमचं थोडंसं दीपप्रज्वलन वगैरे होतं आणि मुख्याध्यापक शिक्षक लोक निघून जातात, त्यामुळं त्यांना लक्षातच येत नाही. पण मला खूप आभार आणि धन्यवाद द्यावा असं वाटतं की एवढे मोठे अधिकारी असूनसुद्धा शेवटपर्यंत प्रोग्रामला सर आणि मॅडमसुद्धा उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांच्या समस्या आणि त्यांनी ऐकून घेतल्या. त्यामुळं खूप मोठं याच्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं आणि ग्राउंड फील्डवरती खूप साऱ्या समस्या येतात. कारण व्यसनमुक्ती आज आपण इथं दारू हे कॉमन आहे. आज आपण इथनं बाहेर पडल्याच्या नंतर एखाद्या दुकानात गेलं, दारू पिलं तर काही प्रॉब्लेम नाही ना सर. पण अंमली पदार्थ ह्याच्यासाठी खूप मोठं रॅकेट आहे. ड्रग्स पेडलर असतील, युजर असतील, याच्यामागं खूप मोठं रॅकेट आहे. तसंच आता खूप मोठं आव्हान म्हणजे शासन आणि आपल्या प्रशासनाच्या पुढं काय असतं की बिना भाषेची व्यसन आली आणि वयोगट हा व्यसनाचा कमी होत चालला. आणि की त्याच्यामध्ये आता हे असतील की व्हाईटनर असेल, त्याच्यामध्ये स्लोचन असेल, त्याच्यामध्ये टर्मिन इंजेक्शन असेल, स्लोचन असेल, रुमालावरती टाकायचं आणि इनहेल करायचं. मग अशा वेळेस व्यसन केलेलं लक्षातच येत नाही. त्यामुळे ही खूप मोठी समस्या आहे आणि ह्या समस्यावरती निराकरण करण्यासाठी आपल्यासारखे नेतृत्व करणारे, संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यासारखे आपण इथं येऊन असे कार्यशाळा झाल्या पाहिजे. यासाठी पुनश्च एकदा सरांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा प्रोग्राम इथं ठेवला आणि आज आपल्यासारख्या लोकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यावरती उत्तर मिळेल आपल्याला. एवढं बोलतोय, थांबतोय. धन्यवाद. मला काही सूचना वगैरे नाही द्यायची. सर्वांना माझा सादर नमस्कार. रामकृष्ण हरी. मी यापूर्वी आदरणीय मिलिंदजी भोई सर यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यांच्या मेसेजनीच आलेलो आहे. समाज मन किंवा तरुण किंवा युवक हे जर बालमन मानलं तर घर जसं आई आणि वडील दोघांची जबाबदारी असते, तसं समाज मनाचं भरणपोषण करण्याची जबाबदारी दोन आई वडिलाच्या रूपात असणारी व्यक्ती असतात. एक असतं शासन आणि दुसऱ्या सगळ्या NGOज. धाक जो असतो ना बापाचा, तो असतो हा धाक आहे बापाच्या रूपातला. शासनाचे प्रतिनिधी आहेत ते आणि आई, ह्या सगळ्या NGOज जे आहेत ना, मला त्या आईच्या रूपात दिसतं. बाप काय करतो, बिडी पिली मुलानं किंवा पुडी खिशात सापडली की 2 फटके देतो. आई फटके देत नाही, आई पर्याय देते. आई काय म्हणते, पुडी खाऊ नका असं म्हणत नाही, सोप आणि धना डाळ देते काही दिवस, नाही तर परत वडील मारतील म्हणते. काही दिवस सोप आणि धना डाळ खाऊ देते, 15 दिवसांनी परत त्याचा जास्त फायदा नाही पण घातक ठरणाऱ्या पदार्थापासून तो वाजून आला. नंतर काय करते, जवस आणि तीळ देते. म्हणजे तेच आहे, चघळायचं तेच आहे, पण ते शरीराला पुष्ट करणार आहे. तसं पर्याय देणारे सगळे NGOज आहेत. जसं मला आता सुरुवातीला जाधवर सरांनी सांगितलं की दारूच्या दुकानापुढे आम्ही दूध ठेवतो, हे आईच्या स्वरूपातली भूमिका आहे. हे अत्यंत चांगली आहे. आणि भोई सरांसाठी, भोई शब्दाचा अर्थ होतो संत साहित्यात पालखी वाहणार. माझं नाव राजाभाऊ फड, राजाभाऊ जयराम फड. मी सरांचं व्याख्यान आमच्या स्कूलला होतं, आकाशवाणीच्या 9व्या वर्षाचं पदार्पण होतं. ते इतकं आवडलं होतं, मी भारावून गेलो होतो. सरांना मेट्रो स्टेशनला मी होऊन म्हणलं की मला जाऊ दे त्यांना सोडायला, कारण तोपर्यंत त्यांचा सहवास लाभेल. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूलमधून आलेलो आहे. ह्या सगळ्या भूमिकांमधून मला आवडलं की हे काम करण्यासाठी त्यांनी कृष्णन श्रीनिवासन यांना म्हटलं की तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचे वंशज आहेत, तुम्ही पण तीच पालखी वाहून नेणारी भोई आहात. त्यामुळे तुमच्यासाठी
हे काम करताना माथ्यावर बर्फ, जिभेवर मध आणि पायात चक्र लागतं. मॅम म्हणल्या तुम्हाला, शारदा मॅम, की तुमच्या हातात चक्र आहे. मी म्हणतो तुमच्या पायात चक्र दिसतं. आणि ज्याच्या पायावर चक्र असतं ना तो खूप भाग्यवान असतो. ज्योतिषशास्त्रज्ञाला विचारतो. आणि हे काम करणारा एवढ्या थंड माथ्याने जो काम करतो त्याला काय द्यावं? मी तुकोबारायांचा गाथा आणलेला आहे. सरांनी तो स्वीकारावा एवढी विनंती करतो आणि शुभेच्छा.